तो खेल की शुरुआत होने जा रही है और हमारे ओपनिंग बैटर प्रशांत अदौड़े अब आ चुके हैं। बिल्कुल इस वक्त एक साझेदारी बननी चाहिए, तो हमारे साथ हरीश सर भी हैं और हिंदी में इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए हम तैयार। रात का समय है, दूधिया रोशनी में बीच मैदान पर सिंहगढ़ के खूबसूरत मैदान पर आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी का घमासान। सिब्बान अपनी बॉलिंग में आपको तैयार, सामना करने के लिए शाहिद। टप्पा खाते उछाल था, ये ताकत है सिब्बान की, ये ताकत है इनके पास। वो गेंदे हैं जहां कंधों का अच्छा इस्तेमाल करते, गेंद बिल्कुल उछाल लेते भी, बल्लेबाज को बीट करते भी विकेट कीपर के दस्ताने की तरफ चली गई है। बहुत अच्छा रिलीज। देखिए कभी कभी आपको टेनिस बॉल को केवल रिलीज करना है और बाकी का काम बॉल अपने आप करेगी, उस तरह की ये गेंद थी और शाहिद गेंद के पिच तक पहुंच नहीं पाए थे। इस बार खेलना चाहते थे लॉन्ग लेग क्षेत्र में या फाइन लेग क्षेत्र में, ऑफ स्टंप के काफी बाहर शफल हुए और बढ़िया गेंदबाजी, स्टंप के ऊपर से गेंद विकेट कीपर की तरफ चली गई। शानदार गेंदबाजी कर रहे हैं सिब्बान। परफेक्ट ऑफ कटर, दो अलग अलग शैली की गेंदें की है सिब्बान ने। और देखिए सिब्बान अब अगली गेंद में क्या नया आकर्षण प्रस्तुत करेंगे। इस बार पसंदीदा स्ट्रोक ऑन साइड पर दिया, घुमा के गेंद को खेल दिया, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाहर जाती भी शानदार गगनचुंबी सिक्सर। शाहिद उसके लिए तैयार थे, कब आई और कब चली गई। उत्कृष्ट हैंड आई कोऑर्डिनेशन, और बोल लो तारा रारा और सिक्स मारा रारा और 6 रन। क्या मारा, क्या मारा। और इस वक्त शाहिद का बल्ला बोल रहा है, गेंद को अपनी तरफ आने दिया, बॉडी को रोल किया, बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बहुत बढ़िया, बैट्सिंग अच्छा था और परिणाम तो आपने देखा, क्या मीठी आवाज लोगों तक आई। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई। इस वक्त खिलाड़ी तैनात है और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज, सेंसिबल बल्लेबाजी, पहले सिक्सर उसके बाद में सिंगल को डबल में कन्वर्ट किया। दोनों बल्लेबाज क्रिकेट की परिभाषा को भली बातें जानते हुए अच्छा खेल कर रहे हैं। बहुत कम क्रिकेटर्स इस वक्त बचे हैं जो विकेटों के बीच में इतना तेज दौड़ते हैं। मंगेश वैदी, फरदीन काजी, जयेश पाटिल और भी कई नाम है, बट देन दैट इज हाउ। अगर आप मंगेश के पार्टनर हैं तो आपको दौड़ना पड़ेगा और कप्तान स्वयं दौड़े, 2 रन अपने खाते में जमा किए, 2 रन टीम के खाते में जमा किए, स्कोर 8। सिब्बान तैयार है गेंदबाजी करने के लिए और फिलहाल मैच बहुत महत्वपूर्ण है। मंगेश बैती के ऊपर सबकी निगाहें हैं। प्रथमेश पवार, मंगेश बैती, बीच में शशि साटम साहब को अब देख रहे हैं, अंपायरिंग कर रहे हैं। 8 रन बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करूं तो पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, करंट रेटेड बहुत अच्छा। शाहिद 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फाइन लेग पर अच्छा स्ट्रोक है लेकिन दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है। बहुत अच्छा कैच फाइन लेग पर लिया गया। उन्होंने कहा मैं कैच ले लूं। शाहिद का मिस टाइम शॉट और बहुत अच्छा कैच। सिब्बान को यहां पूरा मार्क्स जाएगा। इसके पहले उन्होंने शाहिद को उकसाया था पुल करने के लिए, शाहिद की बात बनी थी, सिब्बान की बात नहीं बनी थी, लेकिन इस बार सिब्बान की बात बनी और वहां पर कहानी खत्म हुई। शाहिद की पहले विकेट का पतन। ऑफ स्टंप के काफी बाहर चले गए थे और अपना पसंदीदा स्ट्रोक बिल्कुल फाइन लेग या लॉन्ग लेग की तरफ गेंद को खेलना चाह रहे थे। और जैसे कि हम चर्चा कर रहे थे पहले मैच की जो कहानी थी, जिसमें नवी मुंबई की जो बैटिंग ऑर्डर के बारे में हरीश से बहुत चर्चा की। वीरू ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, प्रमोशन मिला, उसका फायदा मिला। उसके बाद में योगेश पवार जो है वो सही जगह पर बल्लेबाजी करने के लिए, तो पिछले मैच में नतीजा कुछ अलग था, बहुत बढ़िया खेल रहा। देखिए अंग्रेजी में एक मैनेजमेंट का लेसन है और उसमें एक मुहावरा है, रादर देन फिटिंग अ मैन टू अ जॉब, फिट अ जॉब टू अ मैन। और कौन से बंदे से कौन सा काम कराना है, ये एक कुशलता है। और कप्तान का जो स्किल है, जो कुशलता है कप्तान की, वो वहीं पर झलकती है, किससे मुझे कौन सा काम कराना है। और वीरूबा वाघेला को उन्होंने राइट टाइम पे भेजा, क्योंकि पावर प्ले का 1 ओवर इसके बाद बाकी है, वीरू टीम को आगे ले जा सकते हैं।
और सर पर अच्छा स्ट्रोक है, बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है, स्क्वायर लेग पर बिल्कुल बढ़िया फील्डिंग, 1 रन देने का मौका और स्कोर इसी के साथ अगर देखें तो पहले ओवर का खेल स्कोर है 9 रन 1 विकेट के नुकसान पर शिवमान का सफल ओवर समाप्त हुआ। बहुत अच्छा ओवर, डॉट बॉल 6 रन 2 रन विकेट और 1। मुंबई की भेलपुरी की तरह बिल्कुल स्पाइसी ओवर था सिब्बान का। 1 ओवर 9 रन 1 विकेट, वीरूबा 1। मंगेशवती ने खाता खोला नहीं है, दोनों बैटर आपस में बातचीत कर रहे हैं और बहुत इंटेंस डिस्कशन आपस में चलता हुआ। प्रथमेश पवार, यहां पर मेरे ख्याल से उनके इनपुट्स बहुत इंपॉर्टेंट रहेंगे, कुछ सीनियर प्लेयर्स इस टीम में। और अब आशीष महरोल इस टूर्नामेंट में अपने प्रतिभा के अनुरूप गेंदबाजी नहीं कर पाए, लेकिन ये वो मुकाबला है। कभी कभी कहते हैं ना कि बड़े जो खिलाड़ी होते हैं वो बड़े मैच के लिए अपना बड़ा प्रदर्शन बचा कर रखते हैं। और आज 1992 के वर्ल्ड कप विनिंग कैप्टन के टी शर्ट पर एक मैसेज लिखा था, बिग बॉयज प्ले एट नाइट एंड ही इज अ बिग बॉय। और उम्मीद करें वो अच्छा गेंदबाजी करेंगे आज। बिग बॉय है लेकिन क्या एंजॉय करेंगे वो देखने वाली बात है। आशीष, और कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है। पहले मैच में आपका प्रदर्शन इतना अच्छा नहीं रहा तो इस मैच में थोड़ा बेहतर करने का मौका आपके पास है। स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर आशीष गेंदबाजी करने के तैयार, सामने वीरूबा वाघेला, थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात है। इस ओवर की अगली गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, विकेट कीपर दौड़ के आया और बल्लेबाज बैक टू द पेविलियन। बहुत बड़ी सफलता, आशीष की कोशिश लग लाई है। जरूरी था, वीरूबा वाघेला अभी अभी वहां गए थे। वीरूबा वाघेला का इतना जबरदस्त करियर है और उसमें इस तरह का खराब शॉट, ये सलमान खान की हेलो ब्रदर फिल्म के जैसा रहा। बिल्कुल, दूसरी तरफ एक बार फिर सराहना करनी चाहिए पीछे फरदीन जो है ना, क्योंकि गेंद रुक कर आ रही थी, उछाल था, काफी ऑफ स्टंप के बाहर थी, बल्लेबाज बिल्कुल गेंद का पीछा करने के चले गए, छेड़छाड़ी करने का प्रयास, बल्ला लगा और एक हाथ से कैच लपका, एक हाथ से कैच लपका फरदीन ने। ऐसे कैच लपकते नहीं, चिपकते हैं। शानदार कैच फरदीन काजी का। देखिए इस टीम की विशेषता मैं आपको बताऊं, इसके पास 3 विकेट कीपर है, केतन मात्रे, फरदीन काजी, प्रथमेश पवार। आप अंदाजा लगाइए जब एक टीम में इस तरह की फ्लेक्सिबिलिटी हो तो आपको एक वैरायटी मिलती है। जरूरत पड़ने पर केतन आउटफील्ड में आएगा, जरूरत पड़ने पर फरदीन आउटफील्ड में आएगा, जरूरत पड़ने पर प्रथमेश विकेट कीपर जाएगा। सो दैट्स द हॉलमार्क ऑफ अ गुड साइड। और एक विकेट कीपर मैदान के अंदर आए हैं, अजीत की बात कर रहे हैं, बल्लेबाजी करने का मौका मिलता हुआ। इस बार बहुत अच्छी गेंद थी, गेंद को ड्राइव किया मिड ऑफ पर, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन आशीष की तरफ से बिल्कुल होता हुआ। स्कोर 9 पर रुका हुआ है, 2 विकेट आपके गिर गए, दबाव बल्लेबाज महसूस कर रहे हैं। परफेक्ट डिसीजन बाय आकाश तारेकर ये मैच में 9 for 2। ऑन साइड पर हवा में उड़ा दिया, गेंद बाउंड्री के ऊपर, गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा और कैच छूटा, सपना तुटा, मुकद्दर रूटा। म्हणजे मैदानात काय घडलं, बैल पण गेलो आणि बैलाचं कासरू पण गेलो। पिछले मैच में डिफेंसिव शुरुआत थी, लेकिन ये मैच में वही मुंबई अंदाज, हटा सावन की घटा, सीधा आते ही अटैक कर दिया और 6 रन। और उसमें जो कैच छूटा सोने पे सुहागा हुआ। और ट्राइडन न्यू मुंबई को अब अजीत मोहिते ने यहां पर उस 6 के जरिए मैच में वापस लाने की कोशिश की है। आशीष महरोल का इतना अच्छा ओवर चल रहा था, लेकिन जब क्षेत्र रक्षक गेंदबाज को साथ न दे तो फिर दोष आशीष का नहीं होना चाहिए। बिल्कुल सही कहा आपने, आशीष महरोल गेंदबाजी बहुत बढ़िया कर रहे, अजीत मोहिते ऑन स्ट्राइक। इस बार अच्छा स्ट्रोक डीप कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया है। इस मैच में सोच बहुत बढ़िया, स्वाभाविक खेल करना चाह रहे हैं अजीत मोहिते। पिछले मैच में डिफेंसिव मोड पर चले गए थे, लेकिन बढ़िया खेल, बहुत अच्छी बल्लेबाजी, जीवनदान मिला। एक बार फिर थोड़ा सा लेग स्टंप के बाहर चले गए, डीप कवर पर अच्छा स्ट्रोक, स्कोर 16 पर 2। ये वो मैच है जहां पर रन बनाने होंगे, जो शाहिद ने कहा 70-75, अगर 75 भी बनते इट इज अ फैंटास्टिक स्कोर।
बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद को अपनी तरफ आने दिया, टॉप ऑफ द बॉल चले गए और गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया था बल्लेबाज मंगेश वैती ने। सिंगल के साथ दूसरे ओवर की कहानी है। मंगेश 1 पर खेल रहे, अजीत 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए अच्छी बात क्या है कि आम बल्लेबाज के बनिस्बत अजीत मोहिते को 22 यार्ड पूरा करने के लिए कम कदम दौड़ना पड़ता है क्योंकि उनकी हाइट ज्यादा है, तो वो 1 रन बन गया। 17 for 2। ऑल साइड पर बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया है। किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको चौका देती है। ये चौका नहीं, ये छक्का है। हो गया खेल। क्या खूबसूरत कैच, फरदीन काजी की विकेट कीपिंग अब देखने बन रही है। 2 कैचेस लिए और मैच में पूरी तरह से वापस आ चुकी है FM हॉस्पेट कर्नाटका। इस वक्त बेंगलोर और अतराफ में लोग बड़ी संख्या में इस मैच को देख रहे हैं। हॉस्पेट, चिकपेट, बाजारपेट, हर जगह से बेंगलोर, मैसूरू, हर जगह से लोग देख रहे हैं। एंड व्हाट अ डिलीवरी दैट वाज फ्रॉम इमाद इलू। गेंद और बल्ले को इलू इलू ज्यादा नहीं करने दिया और लेकिन सबसे खराब विकेट वीरूबा वाघेला का था। आई थिंक उन्होंने अपना विकेट तोहफे में दे दिया। बिल्कुल सही कहा आपने कि यहां से वो विकेट मिलना नहीं चाहिए था, लेकिन क्रिकेट में ऐसा होता है। खराब मैच में गेंदबाज के बल्ले से छक्का आ सकता है, तो एक खराब गेंद पर बल्लेबाज का विकेट भी गिर सकता है और वही हुआ। छेड़छाड़ी करने की जरूरत नहीं थी, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद जा रही थी, अपने आप को नहीं रोक पाए, वहां संयम का बांध टूटा और बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए वाघेला। अब नए बल्लेबाज, नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं सिकंदर भाटी, ये भी कमाल के खिलाड़ी हैं। अजीत मोहिते 13 पर बल्लेबाजी कर रहे, स्कोर 23 रन, 3 विकेट के नुकसान पर टाइड इन नवी मुंबई पहले बल्लेबाजी करते हुए। हरीश सर, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। सिकंदर को तो आप जानते हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, प्रतिभाशाली खिलाड़ी है। अंडर प्रेशर आपको बेहतरीन प्रदर्शन करना है। देखिए आर्यर रिबड़ा जो शक्ति भाई की टीम है, वो हमेशा राजकोट के प्लेयर्स को लेकर ही खेलते हैं। सिकंदर भाटी के लिए बहुत बड़ा मौका है और सिकंदर के लिए, सिकंदर को बेखौफ खेलना होगा। ये जो डर, ये जो दर्द, ये जो गम है तेरे अंदर है, ये जो डर, ये जो दर्द, ये जो गम है तेरे अंदर है, एक बार खुद के बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर देख, फिर सिकंदर, तू भी एक सिकंदर है। उसको सिकंदर जैसा खेलना होगा। बिल्कुल काबिलियत तो है। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है और खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में। दबाव में आप किस तरह से खेलते हैं। और ब्रेक गेंद है, काफी ऑफ टर्म के बाहर से गेंद अंदर की तरफ आई है। इलू इमाद की भी तारीफ होनी चाहिए, बहुत शानदार गेंदबाजी कर रहे हैं। बिल्कुल हवा में तैरती हुई गेंद, हरे रंग की रसमलाई की तरह। और सिकंदर भाटी बड़ा स्ट्रोक खेलने गए, आते ही इतना बड़ा साहस, ये दुस्साहस बन सकता था। वेरी बिग रिस्क टेकन
और ईमा दिलू ने यहां पर वाकई में जंग जीती है अब तक। इस ओवर की अगली गेंद इमाद द्वारा ये बाहर निकली है। दोनों तरफ गेंद को घुमा रहे हैं और अपने उंगलियों पर नचाते हुए इलू इमाद, बहुत लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। देखिए इस वक्त कमेंट्री बॉक्स में नाजिम गुल्ली बैठे हैं, वो अपना अक्स उसमें देख रहे हैं और वाकई में बहुत बड़ी बात है कि बेटा हमारे जो कला है उसको तू आगे बढ़ाएगा। मतलब गुल्ली ने इस तरह कितनों को नचाया अपनी तर्ज पर, और इमा दिलू को इस तरह की बॉलिंग करता हुआ देखकर नाजिम गुल्ली का सर भी फक्र और इजाज के साथ ऊपर उठता हुआ नजर आ रहा है कॉम बॉक्स में। 23 for 3। इल्लू की बहुत अच्छी गेंदबाजी। ओहो, ज्यादा ऑफ टाइम के बाहर चले गए, गेंद को लॉन्ग लेग क्षेत्र में खेलना चाह रहे थे, वाइड बॉल का इशारा। रोहन खरात ने इस प्रतियोगिता में हरीश सर बहुत अच्छा प्रदर्शन किया। फिलहाल इस वक्त गुल्ली साहब को आप देख रहे हैं कॉम बॉक्स में मौजूद है। आप फिलहाल ज्यादा कुछ करने की कोशिश, बल्लेबाज भी कर रहे हैं और गेंदबाजी। देखिए ये काफी ऑफ टाइम के बाहर आए और ये गेंद टिप्पा खाते हुए उछाल लेते हुए, और बड़ी गेंद थी, अच्छी गेंद थी, लेकिन नियंत्रण, दिशा पर नियंत्रण बहुत इंपॉर्टेंट। कदमों का इस्तेमाल किया, बहुत अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, गेंद लॉन्ग बाउंड्री लाइन की तरफ जाती भी, 4 रन चौका। इस बार बिल्कुल गेंद की लाइन में आए थे, ये बहुत जरूरी है। स्पिनर के साथ में फुटवर्क का इस्तेमाल बहुत जरूरी है। यूज योर फुटवर्क अगेंस्ट द स्पिनर्स। इस बार ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। पहचान लिया था, वही ऑफ ब्रेक लगातार किया और सिकंदर भाटी फिर कहां मानने वाले थे, खूबसूरत शॉट जड़ दिया। और अब सिकंदर और इलू के बीच की जंग, बताइए आप किसके संग, क्योंकि पहली 2 गेंदों में इलू और उसके बाद अब सिकंदर। और इस खेल के लिए चढ़ा है बहुत अच्छा रंग। इस बार अच्छी गेंद ऑफ टाइम के बाहर, टेलीग्राम मिल गया था, इलू को टेलीग्राम मिल गया था, ऑफ टाइम के काफी बाहर सफल हुए थे बॉल डिलीवर होने से पहले, तो इसका फायदा इलू को मिला। और 3 ओवर की कहानी समाप्त। एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था, उछलकर बिल्कुल ऑफ टाइम के बाहर आए थे और ऑफ टाइम के काफी बाहर रखा गेंद को, अच्छी गेंद थी गेंदबाज इलू द्वारा। आफ्टर 3 ओवर स्कोर 32 for 3। बहुत अच्छी स्थिति में जरूर कहे जाएंगे, क्योंकि रात का समय, देखिए रात को ये समय में आप 80-90 एक्सपेक्ट नहीं कर सकते। आज ठंड थोड़ी ज्यादा है, मॉइस्चर भी है और शबनम की बूंदे हरे रंग की चादर को हल्का सा गीला करती हुई नजर आ रही है, और ऐसे में यहाँ पर रन बनाना बहुत मुश्किल है। देखिए बच्चे अपने फैमिली मेंबर्स के साथ पहुंचे, इट्स अ फैमिली शो, परिवार के साथ आइए। जी हाँ, आप कैमरे में हैं। एक अच्छी बात यह है कि जब आप कैमरे में दिखते हैं तो आपके परिवार वाले आपको देखते हैं, तो उनको भी इत्मीनान होता है कि सही जगह पे बंदा गया है। और कुछ लोग मोबाइल पर होते हैं तो नहीं, मोबाइल पे भी आप रह सकते हैं, ऐसी बात नहीं है, जरूर रहे, बट ये हमारे दर्शक पूरा इंतजाम लेकर आए हैं दर्शक, एंड दिस ओवर विल बी वेरी इंपॉर्टेंट। ऑफ टाइम के बाहर गेंद थी और सेंसिबल बल्लेबाजी अजीत मोहिते द्वारा, क्योंकि एक गेंद पर सिकंदर भाटी अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए, तो उनको मौका देना चाह रहे हैं। स्कोर 33-3 विकेट के नुकसान पर। किरण खोबरे इज द राइट चॉइस एट दिस स्टेज। लीथल यॉर्कर्स ये भी दागते हैं, और पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग के अलग अलग टूर्नामेंट्स कहिए आप, उसमें किरण खोबरे का जो परफॉर्मेंस रहा है उन्होंने मुतासिर किया है, और ये वो मैच है जहां वो अपनी बेहतरीन गेंदबाजी पेश करना चाहेंगे। हमारे दर्शकों को बताया जा रहा है ठंड थोड़ी बढ़ गई है, इसलिए हाथों को सिकुड़ कर लोग बैठे हैं। और इंगवली साहब को आपने देखा, छोटी गेंद पर प्रहार किया गया, गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ बिल्कुल खेलते हुए, अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। सिकंदर का जलवा मैदान के अंदर, सुबह बैटिंग।
बल्लेबाज के आई लाइन के नीचे, आंखों के नीचे जब गेंद आएगी तो वो इसी तरह इसको खेलेंगे। क्यों तरसता है तू बंदे, जल्द ही बदलेगा मंजर, झांक ले तू अपने दिल के अंदर, ओ सिकंदर ओ सिकंदर ओ सिकंदर। सिकंदर मैदान के अंदर और हमने देखा बॉल मैदान के बाहर। 37 for 3। जिनके अंदर है हुनर वो खिलाड़ी है सिकंदर। सिकंदर गेंद को बहुत अच्छी तरह से भापते हुए ऑल से पर अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, बॉडी रन पर खिलाड़ी है, क्या गेंद को रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे। गेंद घास को आग लगाते हुए बॉडी रन के बाद 4 रन। अच्छा स्ट्रोक है, गेंद को बहुत ड्राइव किया मिड ऑफ पर, खिलाड़ी तैनात। जिनके मन में नहीं है कोई डर वो खिलाड़ी है सिकंदर, जिनके पास है हुनर वो खिलाड़ी है सिकंदर। 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं, स्कोर 42 3 विकेट के नुकसान पर। और चौथे ओवर में किरण खोपड़ी के ऊपर हमला हुआ है। 4 गेंदों में हरीश सर इन्होंने 10 रन बनाए। बहुत बढ़िया, सिकंदर ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है। गेंदबाजी करने के लिए किरण खोपड़े ऑफ टाइम के बाहर गेंद थी। अच्छा स्ट्रोक है, बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। कवर क्षेत्र में गेंद को फील्ड किया गया। लाजवाब खेल मैदान के अंदर दोनों बैटर की तरफ से 3 विकेट गिरने के बाद अब पारी को संवारने की पूरी कोशिश अजीत मोहिते और सिकंदर भाटी द्वारा। ओवर चौथा प्रगति पर है, स्कोर 43 3 विकेट के नुकसान पर। जी हाँ, वो 70-75 जो है अब संभव नजर आ रहा है ये स्टेज पर। ये जो शराकत है ये अच्छी चल रही है इस वक्त। ये शॉट अच्छा नहीं था, रिवर्स स्वीप करने की कोशिश सिकंदर द्वारा, कुछ अलग करने का प्रयास किया गया। आखिरी गेंद पर बिंदी है, बल्लेबाज अजीत मोहिते रखेंगे अपने पास स्ट्राइक आफ्टर 4 ओवर, स्कोर 43 फॉर द 3 विकेट। बहुत जल्दी सफल होकर खेलने का प्रयास था अजीत मोहिते। 6 बॉल 15, सिकंदर 9 बॉल 17। ये हमारे दर्शक है, तमाम नाजरीन। देखिए, जो लोग बाउंड्री लाइन के बैनर्स के आगे नीचे जमीन पर बैठे, ध्यान रखें, वहां से काफी वायर जा रही है और वो वायर जो है वो विद्युत प्रवाहित है, थोड़ा उससे दूर रहे। जसप्रीत बुमराह स्टैंड जो है वहां के दर्शक थोड़ा सा सावधानी से बरते, क्योंकि वहां पर विद्युत प्रवाह वाले वायर्स जो है वो आपके बाजू से गुजर रहे हैं। इस बार उठा दिया है, कैच का बहुत अच्छा मौका था, लेकिन अजीत मोहिते, देखिए इस तरह ये पार्टनरशिप अब बहुत आगे जा रही है। प्रशांत, मैं आपसे एक जरूर राय लेना चाहूंगा, फाइनल स्कोर आप क्या देख रहे हैं? 4 ओवर का जो खेल है जिसमें 43 रन आपने बनाए हैं और दोनों बल्लेबाजों की आंखें जम चुकी हैं। अगर ये दोनों बल्लेबाज खेलते हैं, आखिर तक खेलते हैं आने वाले 4 ओवर तक, तो स्कोर 75 के ऊपर 80 के आसपास जाना चाहिए। अगर विकेट गिरेगा तो स्कोर थोड़ा सा और नीचे हो सकता है। जी, आज के पहले मैच में टारगेट 81 का था, अगर उस बेंचमार्क को टच किया जा सकता है तो नथिंग लाइक इट। 44 for 3, सिकंदर 9 बॉल 17। इलू की एक गेंद, देखिए आखिरी वक्त पर उन्होंने अपने निर्णय बदला। उनकी शैली बॉल को पुल करने की थी, लास्ट मोमेंट पर उन्होंने लेट कट खेला। गेंद अगर देखे तो टिप्पा खाने के बाद उछाल भी था और घुमाव मिल रहा है इलू को। ये देखते हुए गुल्ली साहब बहुत खुश हो रहे हैं। मैं देख रहा हूँ डगआउट पे बिल्कुल आप वो नहीं है, इस वक्त हमारे कम बॉक्स में मौजूद है। 45 3 विकेट के नुकसान पर इल्लू अपना मैजिकल स्पेल डाल रहे हैं। इस बार लपेट लिया, क्या लपेटा है भाईजान ढाबे में, जिस तरह चिकन को लपेटते हैं, लेकिन वो कैच आउट हो गया। देखिए शॉट इतना बढ़िया, ना ऊंचाई मिली ना
वहां पर दूरी तय कर पाए और अजीत मोहिते के लिए यहां पर फुल स्टॉप। काफी ऑफ स्टंप के बाहर से हरीश सर इस गेंद को ऑन साइड पर खेल दिया था और बहुत बहुत ऊपर चली गई, दूरी ज्यादा नहीं थी। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे, गेंद के नीचे आए और बहुत ही शानदार कैच। आशीष मेहरोल को पता है क्या करना क्या नहीं करना है। अजीत मोहिते के रिएक्शन देखिए, हाव भाव देखिए, और ये खिलाड़ी इलू जो है ना, बल्लेबाजों को बल्ले बल्ले करने का मौका नहीं दे रहे, कुछ का कोई ठिकाना नहीं है। देखिए आंखें बंद करके वो हंस रहे हैं। मतलब इंसान जब आंखें बंद करके हंसता कब है? जब वो अपने पूरे शबाब पर हो। नए बैटर है हितेंद्र सिंह जाडेजा, ये भी एक बहुत ताकतवर बल्लेबाज है। 45 for 4 पिछले मैच में जो उन्होंने बल्लेबाजी की थी वो उनके काम में आएगी। सिकंदर ऑलरेडी 18 पर खेल रहे हैं और दोनों गुजरात के खिलाड़ी अब पिच के ऊपर मौजूद है, तो आपस में जरूर बातचीत चल रही होगी। सौराष्ट्र की तड़पदी भाषा में बिल्कुल एक दूसरे से वार्तालाप। और वो जो कैच लिया था आकाश चिंदरिया ने, ये हमारे दर्शक जिया, जमीन पर बैठने का एक बहुत बड़ा फायदा ये है कि गिरने का डर नहीं रहता। आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपण बघितलं तर त्याला भारतीय बैठक असे म्हणतो, अत्यंत महत्वाचं आहे, कारण ही आपली संस्कृती आहे, भारतीय बैठक। प्रथमेश मात्रे जिनके ऊपर काफी उम्मीदें हैं आज। फरदीन काजी, इस वक्त देखिए एक स्लिप भी लगाई गई है। परफेक्ट प्लानिंग है इमाद इलू के इस ओवर के लिए। अब ये क्या कर रहे थे? गलत शॉट खेला है। हितेंद्र सिंह जाडेजा अभी अभी आए हैं, थोड़ा सा अलग रंग में खेलने का प्रयास और फंस गए। अच्छा वेरिएशन है इनके पास। जब लीग के स्टेज में या क्वार्टर फाइनल के स्टेज में रोहन खरात ने इस तरह की गेंदबाजी की थी और बल्लेबाजों को परेशान किया था। लेग ब्रेक बॉल थी, अच्छे से पढ़ लिया। बहुत अच्छा बॉल सेंस है हितेंद्र सिंह जाडेजा के पास। जब एज ए बैटर आप खेलते हैं तो फ्रंट फुट पर, बैक फुट पर एक अच्छा बॉल सेंस जो आपको बताता है एक अंदाजा बांधने के लिए कहां खेलना है। और एक रन लेकर स्ट्राइक उन्होंने सिकंदर को दी। देखिए प्रशांत, अब ये मास्टर शॉट है क्योंकि सिकंदर का बल्ला इस वक्त आग उगल रहा है। जितना सिकंदर खेलेगा टीम का उतना फायदा होगा। बिल्कुल सही कहा आपने, लेकिन इल्लू इमाद की जो बॉलिंग है कमाल की है। 11 गेंदों में 12 रन और 2 विकेट, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा है। इस बार ऑफ स्टंप के बाहर से लिया था विद द टाइट, 1 रन पूरा किया। दूसरा काफी तेज कदम भागते हुए पूरा कर रहे सिकंदर। और 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ 48 रन 4 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए ट्राइडेंट न्यू मुंबई, बॉलिंग करते हुए FM हॉस्पेट कर्नाटका। अरे सर, मैंने देखा कि इल्लू इमाद की जो गेंदबाजी 2 ओवर 14 रन 2 विकेट उन्होंने प्राप्त किए। 5 ओवर की कहानी समाप्त हुई 48 4 विकेट के नुकसान पर है। इल्लू इमाद को अनसेटल करने के लिए आपको वो कदमों का इस्तेमाल करना था, वो आपने नहीं किया। दूसरी बात, गेंद को आखिर तक देखने की कोई कोशिश आपने नहीं की। गेंद के पीछ तक पहुंचने का प्रयास आपने नहीं किया। अनसेटल करने के लिए एक बार फिर आपको जो करना था आपने नहीं किया, तो उसके बावजूद अपने फैंसी स्ट्रोक खेलने का प्रयास किया, तो उसका खामियाजा भुगतना पड़ा। इस ओवर में तो 2 ओवर का स्पेल था इमाद का, वो कमाल करा, प्रभावी गेंदबाजी की है। इमाद इलू को जब जब विकेट नहीं मिला है तब तक FM हॉस्पेट परेशानियों में आई है, लेकिन जब जब इमाद इलू को विकेट मिला है तब तब FM हॉस्पेट ने अच्छा प्रदर्शन किया है। तो एक डायरेक्ट रिलेशन है, को रिलेशन है कि इमाद टेक्स विकेट, हॉस्पेट प्लेस बेटर। और यही वजह है कि खास एकमेव खिलाड़ी जो कर्नाटका से स्क्वाड में है, परवेज भाई और यासीन भाई ने उनको तवज्जो दी है। और जिस तरह से वो क्रिकेट खेल रहे हैं बड़ी शिद्दत के साथ। और 5 ओवर 48 रन 4 विकेट, करंट रन रेट 9.60। हितू 2 बॉल 1, सिकंदर 11 बॉल 20। और इंपैक्ट प्लेयर के रूप में अब चेंज देखने को मिल रहा है। और बैटिंग पावर प्ले का इशारा भी किया गया। 2 इशारे हैं इस वक्त, इंपैक्ट प्लेयर और उसके साथ बैटिंग पावर प्ले ऑन। दोहरा डिसीजन है। समय भी देखा जाएगा। 10 मिनट और 29 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। वक्त की नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है।
आशीष मैरोल, ये हमारा सब्सक्राइबर मीटर 7,68,000 टच कर लिया है दोस्तों। आज का खेल समाप्त होने तक 7,70,000 अगर हम कर पाए तो क्या बात है। तो सिब्बान शेख की जगह पर अमोल को बतौर इंपैक्ट प्लेयर इंट्रोड्यूस किया गया है। बैटिंग पावर प्ले आशीष मैरोल का ये ओवर बहुत इंपॉर्टेंट होगा क्योंकि आज आशीष ने पहला ओवर अच्छा किया, एक विकेट जरूर लिया। आशीष अगर एक विकेट और लेकर दे देता है तो काम हो जाएगा। बिल्कुल, और इससे पहले इन्होंने 14 रन खर्च किए हैं तो थोड़ा महंगे साबित हुए, लेकिन इस ओवर में वो कमबैक करना चाहेंगे। सिकंदर के पास वो काबिलियत है, वो बताने का समय आ गया, गेयर चेंज करने का समय भी आ गया है। मॉडर्न वनडे क्रिकेट या लिमिटेड ओवर्स क्रिकेट में अगर आपका इकोनॉमी रेट 8 के नीचे है तो मेरे ख्याल से बेहतर है, स्ट्राइक रेट 150 के ऊपर है तो वो अच्छा है। ये बेंचमार्क है। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, बल्ले को फूंक मारती हुई बॉल काजी के दस्तानों में कैद हुई। बहुत अच्छी गेंदबाजी, टिप्पा खाते ऑफ स्टंप के बाहर चली गई। एक बार फिर हरकत करती हुई गेंद, ये आशीष की ताकत है, और टिप्पा बिल्कुल काफी ऑफ स्टंप के बाहर रखा था, बल्लेबाज के समझबूझ के बाहर गेंद। इस बार फॉलिंग स्वीप और स्क्वायर ऑफ द विकेट, और अंपायर का 4 रनों का इशारा। व्हाट अ शॉट! एक्सीलेंट बैटिंग, प्रेशर बढ़ रहा था, उसको कप करने के लिए इस तरह का स्ट्रोक खेलने की जरूरत है। देखिए किस तरह से ये स्ट्रोक खेला गया, फॉलिंग स्वीप है। सिकंदर बेफिक्र, मैग्निफिसेंट बैटिंग। इस मैच में जब जब दबाव बना है तब तक जाकर इन्होंने बड़े स्ट्रोक खेले हैं और प्रेशर को रिलीज किया है। (53 for 4), 6th ओवर। आशीष मैरोल इस ओवर में अब तक 5 रन दे चुके हैं 4 गेंदों में। 53 for 4, स्ट्राइक पर है सिकंदर। यहां से 20 रन और चाहिए, कम से कम 20 चाहिए। कदमों का अच्छा इस्तेमाल, इनसाइड आउट खेला है। बॉल रोकी जरूर गई है लेकिन थ्रो नहीं किया गया क्योंकि अच्छी तरह जानते थे आकाश की बैकअप नहीं था। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 54 for 4। इस वक्त आशीष अच्छी गेंदबाजी करे। इस ओवर में अभी तक केवल 6 रन आए हैं, 1 चौका जरूर है, 2 बिंदी गेंद, 2 सिंगल। तो बढ़िया गेंदबाजी करे आशीष। इस बार हुक करने का प्रयास जरूर है। देखिए गेंदें अब थोड़ा क्रिस क्रॉस डायरेक्शन में जा रही है और मैं समझ रहा हूं कि यहां पर आशीष मैरोल ने एक बेहतर ओवर किया है क्योंकि इस ओवर में केवल उन्होंने 7 रन दिए, 2 और 21 रन, 1 विकेट। 6 ओवर 55 रन, 4 विकेट। स्कोर को थोड़ा सा ब्रेक लगी है। बिल्कुल सही कहा आपने। दूसरी इंपॉर्टेंट चीज है, पैसे को कुबी की तरफ जाना पड़ता है। कुबा कभी भी पैसे की तरफ नहीं आएगा। और इस मैच में अभी तक 6 ओवर का जो खेल हुआ है जिसमें सिकंदर ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, 15 गेंदों में 25, शॉट सिलेक्शन अच्छा है, लेकिन ज्यादा बार वी में खेलने का प्रयास नहीं हुआ, कदमों का इस्तेमाल ज्यादा नहीं हुआ और उसके कारण गेंदबाजों ने चढ़कर गेंदबाजी की। 2 ओवर 21 रन, 1 विकेट आशीष का बॉलिंग विश्लेषण है। 6 ओवर के बाद 55, 4 विकेट के नुकसान पर। 12 बॉल में अगर यहां से 25 भी बनते तो 80 हो जाएंगे एंड दैट शुड बी अ गुड स्कोर। शायद वही मैसेज लेकर सुनील चावरी वहां पर गए हैं बीप पहनकर। सिकंदर भाटी, हितू जाडेजा और सुनील चावरिया। 6 ओवर 55 रन, 4 विकेट। जब आपके पास बहुत अच्छे प्लेयर्स की लिस्ट हो तो आपके मेन प्लेयर्स और आपकी बेंच स्ट्रेंथ जो कहा जाता है वो भी अच्छी रहती है। और आज आप देखें आईएसपीएल के ट्रायल्स भी चालू है और ये वजह से कुछ खिलाड़ी पहुंच नहीं पाए हैं, लेकिन मैं समझता हूं अगर फाइनल में प्रवेश करते हैं ट्राइडेंट तो वो सारे प्लेयर्स कल आप देख सकते हैं फुल स्ट्रेंथ पर। एफएम हॉस्पेट टीम भी एडी चोटी का जोर लगा रही है दोस्तों। आसान नहीं है मैच जीतना, दोनों टीमें अपना सब कुछ दांव पर लगा रही है। ऐसे में एक नए ओवर की शुरुआत। अमोल जिनको इंपैक्ट प्लेयर के रूप में इंट्रोड्यूस किया गया है,
सिब्बान की जगह पर अमोल को अब एज एन इंपैक्ट प्लेयर एक्टिवेट किया है। पहली गेंद पर जन्नाटेदार शॉट हितू जाडेजा और ये लगा गगनचुंबी छक्का, गेंदबाज हक्का बक्का। के बीचों बीच और रडार में गेंद थी, बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दी 6 रन की मंजूरी और हितू के बल्ले से कमाल का सिक्सर बल्लेबाज ने जड़ दिया है। स्कोर बोर्ड चला के लगातार पहुंच चुका 61 विकेट के नुकसान पर। बहुत बढ़िया क्लोज टू द बॉडी उस बॉल को खेला था, जिसने उस शॉट की फिनिशिंग में उनको मदद भी की। पिछले मुकाबले में अच्छी बैटिंग की थी, वो निरंतरता, वो कामयाबी उनके आत्मविश्वास में वृद्धि करती हुई 61 पर 4 है ट्राइडेंट न्यू मुंबई। इस बार अप एंड अबव द पॉइंट फॉर 4। क्या शॉट खेला है, हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बनता हुआ सुपर शॉट। मैग्निफिसेंट बैटिंग, एक्शन रिप्ले में देखिए टिप ऑफ स्टंप के बाहर था, बैक पर चले गए, टकाटक पटापट कमाल का स्क्वायर गेट, गेंद बाउंड्री रन के बाद 4 रन। बल्लेबाज हितू कमाल कर, इनफॉर्म बैटर है और लाजवाब बल्लेबाजी कर रहे। व्हाट अ बैटिंग, भांगी नाखू तोड़ी नाखू ने भुक्को करी नाखू, ऐसी बल्लेबाजी। 65 फॉर 4, बहुत स्ट्रॉन्ग पोजीशन में अब ट्राइडेंट न्यू मुंबई। एक और तगड़ा शॉट, बिल्कुल हिलने डुलने की जरूरत नहीं करने दी है, अब जाकर बाउंड्री लाइन पर पहुंचती हुई गेंद और ये लगा बेहतरीन चौका। क्या बल्लेबाजी करे मैदान के अंदर बल्लेबाज हितेंद्र जडेजा। इस वक्त पीछे चले गए, रूम बनाया बहुत खूबसूरती के साथ, गेंद को कवर के ऊपर से खेल दिया है, मिला रूम और मचाया धूम बीच मैदान पर। हितू अपना जलवा दिखा रहे, सुपर बैटिंग। मासूमियत भरा चेहरा देखिए जिस तरह वो शॉट को अंजाम देते हैं। जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तेरे अंदर का फकीर जिंदा रख। वो मासूमियत फकीर के चेहरे वाली और वो बेहतरीन चौका। 69 फॉर 4, हितू 7 बॉल 17। सब कैसे भी हवा चले, आज हितू क्या है सबको पता चले। 7,68,075 70 अब धीरे धीरे 8 लाख की तरफ बढ़ते हुए कदम। अमोल को बतौर इंपैक्ट प्लेयर जो लाने का दांव खेला था वो कुछ हद तक आलोचना के पात्र है। 69 फॉर 4, पहली 3 गेंदों में 14 रन बने हैं। यहां पर फिर से पुल कर दिया, गेंद को गुल कर दिया और 6 रन। ओहो क्या बल्लेबाजी कर रही तू, माइंडसेट बहुत अच्छा है। घर में टीवी सेट होना चाहिए, घर में सोफा सेट होना चाहिए और आप मैदान के अंदर आए तो आपका माइंडसेट अच्छा होना चाहिए। क्या बात है, तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे छोड़ डाला, गेंदबाज को बल्लेबाज हितू ने तोड़ डाला। मैग्निफिसेंट बैटिंग। ट्रिगर मूवमेंट देखते ही बन रही है, एक आदर्श स्थिति में है और बॉल को पुल कर दिया है। और अमोल का ये ओवर जो है बहुत महंगा रहा है इस वक्त एफएम हॉस्पेट कर्नाटक के लिए। ये मैच धीरे धीरे उनके हाथ से फिसलता चला जा रहा है। 75 फॉर 4, सिकंदर 25, हितू 23, अमोल की 4 गेंदों में 20 रन। 6-4, 4-6, ये पहली 4 गेंदों का लेखा जोखा। वापसी वाली बॉल करनी होगी और इसलिए राउंड विकेट आते हुए अमोल, सामने बैटर है इस वक्त हितेंद्र सिंह जाडेजा। इस बार फिर से घुमा दिया है और कैच हो जाएगा, लेकिन हितू की छोटी आतिशी पारी यहां पर समाप्त। बल्लेबाज बैक टू द पेविलियन, एक छोटा सा म्यूजिक सुनते गाने के साथ वापस आएंगे।
सख्त दमदार होनी चाहिए। इंपैक्टफुल छोटी इंपॉर्टेंट पारी जो है इस वक्त हितू ने खेली है, इसके कारण स्कोर जो है ना छलांग लगाता हुआ चला जो एक बार फिर आगे बढ़ता हुआ 75-5 विकेट के नुकसान पर। देखिए गुजरात के एक और बल्लेबाज बिलाल राजपूत, इनका आगमन हुआ है। 75 for 5 ट्राइड इन न्यू मुंबई, बैटिंग फर्स्ट। बहुत बढ़िया गेंद बेल्स के ऊपर से प्रथमेश पवार के हाथों में चली गई। ओवर समाप्त होता हुआ 20 रन, एक विकेट लिया इस ओवर में। 7 over 75 for 5। और अब आखिरी ओवर में अगर 5 बनते हैं तो 80, 10 बनते हैं तो 85, 15 बनते हैं तो 90। मुझे लग रहा है 80 के पार स्कोर जा सकता है। जिस तरह से सिकंदर मैदान के अंदर, सिकंदर भाटी, ये बच्चे देखे, बच्चे दिल के सच्चे, हर कोई एनबी के साथ, एनबी ट्रॉफी के साथ जुड़ना चाह रहा है और पीछे से उनको कोई बता रहा है भाई आप फिलहाल स्क्रीन पर हो, तो खुशी का कोई ठिकाना नहीं है। नहीं, और कल स्कूल में छुट्टी भी है तो व्हाई नॉट एंजॉय क्रिकेट। नन्हे मुन्ने बच्चे जब बॉल बॉय बनते हैं और बॉल बॉय से फिर वो क्रिकेटर बनते हैं। सचिन तेंदुलकर, बाबर आजम, कुछ ऐसे नाम हैं जो वर बॉल बॉयज एंड देन दे वेंट ऑन टू बिकम बिग क्रिकेटर्स। आखिरी ओवर, और आखिरी ओवर में अब अग्नि परीक्षा। किरण खोबरे, सिकंदर भाटी, जिसको जम गई है सिंहगढ़ डेंटल कॉलेज की माटी, वो है सिकंदर भाटी। इस बार खेला है विकेटों के सामने, 1 रन लिया। ये अच्छी गेंद भी है। आखिरी ओवर में 4 और 6 न आई, ये भी गनीमत है। किरण कोबरे के पास अनुभव की कोई कमी नहीं, बहुत ही मजे में गेंदबाज है बिलाल और सिकंदर। वैसे अगर देखें तो क्रिकेट के परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं। पहली गेंद पर अगर देखें तो एक बार फिर बढ़िया गेंदबाजी करते हुए चापा कुड़कर खेलने का मौका नहीं दिया। स्कोर 76-5 विकेट के नुकसान पर। 76 for 5 पहली पारी चल रही है। धीमी गेंद, किरण खोबरे अब यहां पर थोड़ा सा लालच देने में कामयाब हुए बिलाल राजपूत को। आसान नहीं होता, पूरे दिन भर बिलाल ने बैटिंग नहीं की और रात में सीधा आपको बैटिंग करने का मौका मिले, आसान नहीं होता। बिल्कुल आपने सही कहा। इस पर किरण खोबरे बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहले 2 गेंदों पर सिंगल और उसके बाद में बिंदी गेंद। एफएम हॉस्पिटल ने टॉस जीतकर बॉलिंग करने का फैसला किया। पहले 2 ओवर बहुत अच्छे रहे थे, लेकिन उसके बाद सिकंदर भाटी पहले स्ट्रगल किया इमाद इलू के सामने, लेकिन उसके बाद जो है केवल भाटी भाटी और भाटी। एक और बढ़िया गेंद, स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास, रनआउट हो जाएंगे और लाजमी है क्रूशियल विकेट। किरण कोबरे की बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में, ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं और बल्लेबाज गेंद को रीड नहीं कर पा रहा है, तो बल्लेबाज को देखिए इस वक्त अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ा। इस ओवर में जहां तक सवाल आखिरी ओवर की कहानी हरीश मैदान के अंदर चल रही है तो दे दनादन बल्लेबाजी होनी चाहिए, लेकिन इस मैच में कमाल का प्रदर्शन बल्लेबाज जो अच्छे दिग्गज खिलाड़ी है उनके सामने किरण कर रहा है। नहीं, और ये वापसी बहुत जरूरी है एफएम हॉस्पिटल के लिए। देखिए मैदान में एफएम हॉस्पिटल की ताकत को कम ना आका जाए। प्रथमेश पवार, प्रथमेश म्हात्रे, केतन म्हात्रे, फरदीन काजी, दे आर अ वेरी स्ट्रॉन्ग बैटिंग यूनिट। इस बार लपेट लिया है और वाकई में लपेट लिया है, चिकन लपेटा की तरह लपेटा 6। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दर्शन स्टोक, गगन चुबी एनबी 6। सुपर डुपर बैटिंग बाय भाटी। थोड़ा सा वहां पर अपना संतुलन खो बैठे, वाइड थ्रो दूसरा लेना चाहते, वहां पर निकल गए और रन आउट हो जाएंगे। नहीं, दौड़कर 2 रन लेग बाय के, जितने भी आए जहां से भी आए समेट लिए जाए। सिकंदर भाटी अब टीम को ले जा रहे 84, 6 विकेट के नुकसान पर।
7,68,091 सब्सक्राइबर हो चुके हैं। मटन का किया रस्सा, चिकन किया फ्राई, मटन का किया रस्सा, चिकन किया फ्राई। सिकंदर भाटी को आउट करने के लिए करनी पड़ रही है बहुत ट्राई, और भाटी ने इस बार क्लोज टू द बॉडी पुल कर दिया है। एटलीस्ट एक बनेगा, दो की कोशिश जरूर रहेगी, और उसके लिए दौड़ चुके हैं, निकल चुके हैं, वहां पर रनआउट का खतरा, और फाइनल स्कोर है 85, 7 विकेट के नुकसान पर। 86 रन मैच जीतने के लिए और फाइनल में पहुंचने के लिए चाहिए एफएम हॉस्पेट कर्नाटका टीम को। नवी मुंबई ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, जिसमें सिकंदर आप आए और सबके ऊपर छाए, बहुत शानदार प्रदर्शन। ये खिलाड़ी जो आपके स्क्रीन पर केतन बात रहे, इनके ऊपर निगाह रहेगी, ये कमाल के खिलाड़ी है। फरदीन के ऊपर निगाह रहेगी, क्योंकि जीतने के लिए टारगेट की बात करें तो 86 रनों का लक्ष्य रखा गया है। पहले बल्लेबाजी करते हुए ट्राइडेंट नवी मुंबई के बल्लेबाजों ने, और सामने टीम होगी कर्नाटका एफएम कर्नाटक टीम। आखिरी गेंद पर देखिए क्या हुआ था, रनआउट का विकेट। एनबी ट्रॉफी 2024 फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट प्रतियोगिता का आज का 6वां दिन। कल होगा ग्रैंड फिनाले। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, चैंपियन कौन बनेगा, सवाल का जवाब बिल्कुल आपको ढूंढने के लिए तैयार रहना होगा, ग्रैंड फिनाले देखने के लिए तैयार होना होगा। 86 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो आने वाला समय जरूर बताएगा। शाहिद शेख 8 रन 5 गेंदों का सामना किया, और बहुत महत्वपूर्ण विकेट। आज अच्छी गेंदबाजी रही है सिब्बान शेख की। इल्लू ने बहुत इंपॉर्टेंट कैच पकड़ा। मंगेश मेथी 1 रन 2 गेंदों का सामना किया। इल्लू की बहुत अच्छी गेंदबाजी। आज विरुबा वाघेला की बात करें तो 1 रन। आशीष मेहरोल का रोल बहुत बढ़िया था। अजीत मोहिते 16 रन 8 गेंदों का सामना किया, और इमाद को और एक विकेट मिला। सिकंदर भाटी बहुत शानदार बल्लेबाजी, 33 रन बनाए, लाजवाब प्रदर्शन कर रहा है। और अब अमोल 1 ओवर, उसमें इन्होंने बहुत महत्वपूर्ण 20 रन दिया, बहुत महंगे साबित है। आशीष 2 ओवर और 21 रन 1 विकेट। इल्लू इमाद 2 ओवर 14 रन 2 विकेट। किरण खोबरी की बात करें तो 2 ओवर 19 रन, कोई सफलता उनको नहीं मिली। सिब्बान शेख 1 ओवर और 9 रन, एक बहुत महत्वपूर्ण विकेट इन्होंने प्राप्त किया। पहला विकेट 8 पर, दूसरा 9 पर, तीसरा 23 पर, चौथा 45, पांचवा 75। उसके बाद में देखिए रेगुलर इंटरवल में विकेट गिरते गए। 8 ओवर के बाद आज नवी मुंबई ने 85 रन बनाए हैं, और कर्नाटक के सामने 48 गेंदों में 86 रनों का लक्ष्य रखा गया है। क्या ईंट का जवाब पत्थर से बल्लेबाज देंगे या गेंदबाज असरदार सरदार होंगे, ये कहानी बताने के लिए हमारे साथ टेनिस क्रिकेट के 2 दिग्गज कमेंटेटर हमारे साथ जुड़ रहे हैं, मिस्टर मनीष पाटिल और कुणाल नादेव। धन्यवाद हरीश पंड्या सर, धन्यवाद प्रशांत आदवडे सर। पहिला डाव संपलेला आहे आजच्या वेळापत्रकातला हा शेवटचा सामना, दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना। टार्गेट चांगलं सेट झालंय, टार्गेट चेज केलं जाईल का, टार्गेट डिपेंड केलं जाईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आता या डावामध्ये शोधणार आहोत। आणि आता पाहूया एक चांगला माहोल एनबी ट्रॉफी सीझन 3 मध्ये आपण मागच्या 6 दिवसांपासून सातत्याने अनुभवते। दुपारी चालू झालेलं क्रिकेट हे रात्रीपर्यंत चालते, आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद जो मिळालाय त्याचमुळे नवीन काहीतरी करण्याची संकल्पना नेहमीच मनात येत असते। निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या कोर कमिटी मेंबर्स देखील करावं तितकं कौतुक कमी, कारण मागच्या 3 वर्षांमध्ये पुण्यातील खेळाडूंना घडवणारी ही स्पर्धा, पुण्यातील खेळाडूंना एक भरीव व्यासपीठ देणारी स्पर्धा म्हणजेच एनबी ट्रॉफी, ज्याचे संस्थापक आहेत सन्माननीय निलेशदादा भिंताडे, अध्यक्ष आहेत सन्माननीय सागरदादा भिंताडे, कोर टीम मेंबर्स संदेश जिपार्टे, अजय जियावळे, अफजलजी मखदूम, सचिन जिबार, रोहितजी इंगे आणि विवेकजी भिंताडे यांच्या वतीने एक दैदिप्यमान स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आहे। दरम्यान आता टार्गेट 86 चेस करायचं आहे 48 बॉल्स मध्ये। क्षेत्ररक्षण आता सेट होईल 70 स्पोर्ट्सच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सातत्यानं केलं जातंय। मागच्या 6 दिवसांपासून प्रेक्षकांनी खूप चांगली व्ह्यूअरशिप या स्पर्धेला दिलेली आहे। ऑनलाईन प्रेक्षक तर आम्हाला जोडलेले आहेतच, पण ऑफलाईन प्रेक्षक सुद्धा या मैदानात येऊन वेगवेगळ्या स्टँड मध्ये बसून प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्हाला सातत्याने लाभतोय, आणि त्याचमुळे ती ऊर्जा घेऊन खेळाडू सुद्धा आपला सातत्यपूर्ण खेळ खेळताना पाहायला मिळाले। चला क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचं, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे।
चला क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. वेळेवर सर्व संपलं पाहिजे. टाइम लिमिट आहे. आज थोडा आपण उशिरा कार्यक्रम संपवतोय. व्यावसायिकता खूप महत्त्वाची. तुम्ही जेव्हा एका क्षेत्रामध्ये पदार्पण करता अशा वेळेला ती व्यावसायिकता देखील जपली पाहिजे. आणि ॲज अ क्रिकेटर जेव्हा तुमच्या समोर एक मोठी कारकीर्द आहे, तुमची लोकप्रियता त्या गोष्टीवर टिकते. आणि आता पाहूया तोच शानदार खेळ ज्यासाठी या सर्व क्रिकेटपटूंना ओळखलं जातं, तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? रात्रीच्या सत्रामध्ये चांगलीच फलंदाजी प्रथम केली ट्रायडंट नवी मुंबई या संघाने. 85 धावा बनवल्या 48 चेंडूंमध्ये आणि 86 धावाचं लक्ष्य ठेवलंय. आणि त्याचमुळे तशाच ताकदीच्या फलंदाजांची गरज आहे. मनीष, थँक्यू सो मच. आपण पाहतोय आपली एनबी ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा घमासान आणि खूप चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, व्यावसायिक संघ, व्यावसायिक खेळाडू अखिल भारतीय स्तरावरील आपण मैदानात पाहतोय. आता संबलपूर संघाविरुद्ध कोण खेळणार हा एक प्रश्न तुम्हाला पडलाय. त्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा मॅच तुम्हाला पाहिजे. तत्पूर्वी टेनिस क्रिकेटमध्ये असे काही व्यक्तिमत्व आहेत जे टेनिस क्रिकेटची उत्क्रांती व्हावी याकरता प्रयत्न करतायत. खूप चांगली डिटेल इतंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. असेच एक अपडेटर आज आपल्याबरोबर जोडले जात आहेत. मी कृष्णा यांना विनंती करेन ज्यांनी छोटे छोटे कृष्णा मिश्रा ज्यांनी छोटे छोटे टेनिस क्रिकेटचे ग्रुप आहेत ते तयार केलेले आहेत. आणि भारतामध्ये ज्या घडामोडी घडतात, विशेष करून आपण बघितलं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कृष्णा करतात. आणि म्हणून आज एनबीच्या या भव्य दिव्य मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कृष्णा मिश्रा यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपण कृष्णा मिश्रा, बहुत इंटरेस्टिंग मैच तो मैदान के अंदर चल रहा है, लेकिन आप एनबी के साथ जुड़े हुए हैं. पुणे नगर का ये टूर्नामेंट जिसकी चर्चा पूरे इंडिया में हो रही है, आपके नजरिया से, आपके निगाहों से ये टूर्नामेंट आप किस तरह से देख रहे हैं? टूर्नामेंट तो एनबी का टूर्नामेंट हर साल अच्छा ही होता है. ये तीसरा सीज़न है एनबी का. तो इसके पहले ये मेरा सेकंड टाइम है ये ग्राउंड पे. पहले इंडिया कप के लिए आया था एक बार, यूपी टीम का मेंटर था वो. तो टूर्नामेंट तो हमेशा दादा का एक नंबर ही रहता है. सचिन दादा, संदेश दादा, अफजल भाई और नीलेश दादा का तो रहते ही सपोर्ट सबको. और आप बहुत सारे अपडेट लोगों को दे रहे हैं और मीडिया का काम कर रहे हैं. तो ये आपने कहाँ से स्टार्ट किया, कब से स्टार्ट किया है? मैं 2017 में एक्चुअली खेलना बंद कर दिया था और पूना में जॉब पे आया था. इंजीनियरिंग, मतलब इंजीनियरिंग करने के बाद पूना में जॉब पे लगा था. तो तभी से चालू किया. मतलब खेलने के लिए कुछ था नहीं, ऑफिस में छुट्टी मिलती नहीं थी. तो मैंने बोला ग्रुप के इससे जुड़ा रहूँगा कम से कम, प्लेयर से सबसे. और बहुत अच्छे काम आप कर रहे हैं. तो एनबी फाउंडेशन की तरफ से बिल्कुल आपका सम्मान हो जाएगा. सचिन बाड. कृष्णाबद्दल मी एक गोष्ट सांगेन की बरेच त्याच्या कामाच्या व्यस्त कार्यक्रमातून तो टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी आणि टेनिस क्रिकेट बघणाऱ्या सर्वच क्रीडाप्रेमींसाठी नेहमी पूर्ण भारतातल्या, फक्त रायगडमधल्या नाही, मुंबईमधल्या नाही, तर संपूर्ण भारतात जिथे जिथे टुर्नामेंट होतात, जिथे जिथे आपले महाराष्ट्रातील भारतातील खेळाडू खेळतात, त्या सर्वांची माहिती एकदम योग्यरित्या त्या टुर्नामेंटमध्ये कोणी किती रन केला, बेस्ट बॅट्समन कुणाला मिळालं, बॉलर कुणाला मिळालं, सिरीज कुणाला मिळाली, तर हे सगळी माहिती पोहोचवतो. आणि आता सगळीकडे क्रेज ISPLची आहे, तर बऱ्याच खेळाडूंना त्यांच्या फॉर्म भरण्याचा अडचण येत होत्या. कोणाला तिकीट मिळालं होतं मग ते अपडेट होत नव्हतं किंवा त्याचे अपडेट्स व्यवस्थित येत नव्हते. तर तो जिथून माहितीचा सोर्स असेल तिथून तो माहिती घेतो, त्या संबंधित खेळाडूपर्यंत पोहोचवतो आणि त्याचा त्या खेळाडूंना फायदा होतो. म्हणूनच आज या एनबीच्या मंचावरून आम्हाला असं वाटलं की या कृष्णाच्या विशेष कार्याबद्दल त्याचा गौरव करावा, तर मी त्याचा सन्मान करतोय. सचिन बाड यावेळेला सन्मान करतील कृष्णा आणि खूप चांगली माहिती आज क्रीडा शौकीनापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचा विशेष सन्मान एनबी फाउंडेशनच्या माध्यमातून कृष्णा मिश्रा, एक सुप्रसिद्ध अपडेटर, आज सचिन बाड यांच्या माध्यमातून त्यांचं कौतुक, त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातोय. कृष्णा मिश्रा, थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया आता चालू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेनं. राजदीप पहिलं षटक, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. फरदीनला हा बॉल कळलाच नाही, स्ट्रोक ऑफर करण्याचा प्रयत्न निष्फळ. सेम उस्मान पटेल ची जी रणनीती होती अगदी त्याच रणनीतीने हा पहिला बॉल टाकला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आतमध्ये आणला होता बॉल.
यावेळेस ओळखलं, बाहेर वळणाऱ्या बॉलला कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक पॉइंटवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते. पुढे 2 आघाडीचे फलंदाज फरदीन आणि केतन यांच्यावर विश्वास ठेवला गेला. FM हॉस्पिटल कडून पाहूया तो विश्वास सार्थकी लावतायत का. स्क्रीनवर आमचे कॅमेरामॅन दीपेश यांना आपण पाहतोय. सातत्याने चांगली कामगिरी 70-70 स्पोर्ट्सच्या साठी दीपेशची राहिलेली आहे, तर खूप खूप कौतुक. दोन चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 1 झाली आहे. 86चा पाठलाग करायचा आहे. ड्राइव्ह केलाय मिड ऑफला, क्रॉस करत बॉल मागे जाईल आणि आता केतनच्या वतीनं या डावाची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार, 4 चौकार. चांगली सुरुवात केतन मात्रेसाठी आणि बाईक सम्राटच्या समोर पूर्णपणे ओव्हर पिच बॉल होता. मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा चांगला फायदा उचलला आणि केतनने फक्त क्लिअर केला, हा चौकार मिळवला. आणि याच दरम्यान एक सेल्फी देखील होतोय. चल बेटा सेल्फी ले ले रे. फरदीन काझीचे फॅन सध्या भारतभर आहेत, भारताच्या बाहेर आहेत. चर्चेतला खेळाडू आहे. टीमची धावसंख्या 5. 86 धावांचा पाठलाग करताना अशाच पद्धतीचा प्रतिहल्ला आवश्यक होता जो केतनच्या वतीने पाहायला मिळालाय. वेट अँड वॉच पॉलिसी, फोर्स केलाय बॉलला, मिड ऑनला क्रॉस करत सरळ बॅटचा वापर करताना बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यावर पूर्ण तर होतंय, पण पाहूया 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न जारी आहेत. 3 धावा पूर्ण केल्या आहेत आणि आता बॉल गॅदर होऊन थ्रो होतोय. दरम्यान आपण करणार आहोत बाउंड्री चेक 70-70च्या वॉर रूम मध्ये. बाउंड्री चेक होईल याच्यामध्ये शंकाच नाहीये. शेवटच्या क्षणाला बॉल ज्या वेळेला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे का हे चेक केलं जाईल, परंतु केतनचा फटका चांगला होता. थोडीशी आडवी बॅट पाहायला मिळाली. मिडॉन आतमध्ये त्याच्या डोक्यावरून दिशा दिली, तिथे धावा 3 वसूल केल्यात, परंतु शेवटी चौकार आहे का हे देखील पाहिलं जाईल. सुरुवात चांगली आहे केतन मात्रेसाठी. सुरुवात चांगली आहे, धावा येणं आवश्यक आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरुवात जर चांगली राहिली तर मध्यांतर देखील तुमच्या संघाच्या नावावर करता येऊ शकेल आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी सरळ बॅटचे फटके सातत्यानं केतन म्हात्रे यांच्या वतीने पाहायला मिळालेले आहेत. जरी 4 नाही मिळाला तरी देखील 3 धावा तर पूर्ण केलेल्या आहेतच आणि त्यासाठी आपण शहानिशा करतो वेगवेगळ्या अँगल्सने. 70-70च्या स्ट्रॉंग रूम मध्ये हर्षदीप यांच्यावर तो हल्ला चढवलेला आहे, ज्याने खरंच मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात गोलंदाजी करताना दिली होती आणि म्हणूनच स्ट्रॉंग बॉलरवर अटॅक करण्याची स्ट्रॅटेजी पाहायला मिळते FM हॉस्पिटल कर्नाटक या संघाकडून. या सामन्यात जर आपण जिंकलात तर मग पुढची चाल तुम्हाला मिळेल, अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. MUCC संबळपूर ऑलरेडी अंतिम फेरीत पोहोचलेले आहे आणि म्हणूनच आता त्या संघासोबत कोण खेळेल त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. काही अंशी आडवी बॅट, त्यानंतर बॉलला फोर्स आणि शेवटच्या टप्प्यावर बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे आणि आता सर्व काही आपण स्क्रीनवर पाहतोय. दूध का दूध, पाणी का पाणी आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय जो अजूनही प्रलंबित आहे. मंगेश वैद्य त्या ठिकाणी होते आणि अशा पद्धतीने धावा वाचवलेल्या आहेत. या 3 धावा मिळतील. चांगले एफर्ट्स कुणाल पाहायला मिळालेत क्षेत्ररक्षकाचे. याला म्हटलं जातं ससत विवेक बुद्धी. शेवटच्या क्षणाला तुम्ही जरी बाहेर गेला असाल तरी मात्र हवेत उडी मारून बॉलला आतमध्ये ढकलणं आणि तिथून धावा वाचवलेल्या आहेत. आपल्या टीमसाठी एक का होईना खूप महत्वाची धाव ठरू शकते. या मॅचच्या दृष्टिकोनातून विचार केला तर केतनच्या खात्यामध्ये नक्की 7 धावा आहेत आणि आता स्ट्रायकिंग याला फरदीन आलाय. फरदीन पहिल्या चेंडूवर थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. पुढच्या चेंडूवर एक सिंगल पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट करून केतनने 2 चेंडू खेळले, 7 धावा बनवले आणि पुन्हा एकदा फरदीनकडे स्ट्राईक आली. खडे खडे हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. ओव्हर द बॉलर हेड, बॉलर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने एंटिसिपेट करतोय. मागे बॅकअप आहे मिड ऑफला. डॉट बॉल, धावसंख्या 8. दोन्ही बाजूला हा सामना नक्कीच दोलायमान अवस्थेमध्ये सध्या तरी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात बॅटरला चांगली मिळाली आहे तर काही डॉट बॉल या ओव्हरमध्ये आलेत राजदीप कडून. 2 डॉट बॉल आतापर्यंत. बाहेर वळणाऱ्या चेंडूला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅनच्या बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. फरदीनचा हा स्ट्रोक अडवला जातोय. दरम्यान या 2 धावा मिळते. टाळ्यांचा प्रतिसाद सुद्धा प्रेक्षकांचा क्षेत्ररक्षकाला मिळतोय, कारण चांगलं कार्य झालं तर मग प्रेक्षकांची पसंती तुम्हाला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले बिनबाद 10 धावा. FM हॉस्पिटल कर्नाटका. ये पब्लिक हे सब जानती है. माहिती आहे ना प्रेक्षकांना ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलला आणि का होऊ नये, कारण तिथे योगेश पवार आहे. मगाशी देखील आपण उल्लेख केला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची जी अकॅडमी आहे मिडलसेक्स क्रिकेट अकॅडमी, त्याच्यामध्ये ॲज अ फिल्डिंग कोच म्हणून त्यांची भूमिका महत्वाची ठरते आणि हा सबस्क्रायबर मीटर 7,68,000
112. मी मगाशी देखील एका मिशन बद्दल चर्चा केली होती. ते मिशन आहे 1 मिलियन म्हणजेच 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला या हंगामात 70-70 स्पोर्ट्सला कंप्लीट करायचा आहे. आणि तुमची साथ असेल तर ते शक्य आहे. आणि अशा अनेक स्पर्धा एका क्लिकमध्ये 70-70 स्पोर्ट्सवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आजच्या पूर्ण दिवसाच्या या व्यवसाय क्रिकेटच्या गटाला 4 लाखहून अधिक व्ह्यूज 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर मिळालेले. हा देखील एक बेंचमार्क आहे एनबी ट्रॉफीचा. आणि अजूनही एक डाव बाकी आहे. आणि जर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला तर 5 लाख व्ह्यूज सुद्धा पूर्ण होऊ शकतील आजच्या दिवसाचे. तुर्तास नवीन बॉलिंग प्रकार तुम्हाला पाहायला मिळतोय. राज सिंग पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं. दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद एकमेकांना दिला. ते खेळपट्टीवर रुळले, खेळपट्टीचा अंदाज घेतला. स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी फलंदाजी आवश्यक होती तशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळाली. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर राज सिंग तयार. ऑन साइडला शॉट ऑन पुल करायचा होता प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचते. थ्रो बॅटिंग एंडला एक धाव पूर्ण होईल. धावसंख्या पोहोचते 11. मागच्या मॅच मध्ये राज सिंगने भर दिला होता यॉर्कर्सवर. या मॅचची सुरुवात केली आहे लेन बॉलने. परंतु सामना दुसरा आहे, खेळाडू वेगळे आहेत, परिस्थिती विपरीत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज सिंग काय करामत करतोय हे पाहायचंय. 2 मातब्बर बॅटर त्याच्या विरोधात खेळताना दिसतात. एका बाजूला बाईक सम्राट आहे, एका बाजूला ज्याने भारतीय क्रिकेटमध्ये सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली असा खेळाडू फरदीन काझी खेळताना दिसतो. आणि टार्गेट देखील मोठं आहे. मजा येईल या मॅच मध्ये. 11 धावा जिंकण्यासाठी 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. फिरवली ती बोट पण एक्स्ट्रा कव्हर वरून बॉलला बाहेर काढलाय. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. कडक बेधडक चौकार. 4 धावा. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स एक चांगला फटका पाहायला मिळतोय. राजचा पेस मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये थोडासा कमी वाटला. हा बॉल जसा स्लोअर वन होता, कटरचा वापर होता, पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल होता. लवकर ओळखलं फरदीन काझीने आणि थ्रू दी कव्हर्स बरोबर लाईन मध्ये येत असताना हा फटका सजवलाय. डोळे पहा फटका मारत असताना किती विस्पारलेले पाहायला मिळतात. आणि इनसाइड आउटचा एक नेत्रदीपक फटका. टायमिंग झाल्यावर नजर पहा त्याची. बॉल शोधते आणि तो बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फॉलो थ्रू फरदीनचा या स्ट्रोकवर पाहायला मिळाला. फुल कॉन्फिडन्स स्ट्रोक. ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. आता आक्रमक पवित्रा धारण करतोय फरदीन. कारण या अगोदर एक कॉन्फिडन्स स्ट्रोक त्यांच्या वतीने आलाय आणि त्याचमुळे आता त्याचे इरादे थोडेसे वाढलेत. माइंड गेम आहे. या अगोदरच्या बॉलला इनसाइड आउट कव्हर्सला खेळला. हा बॉल नक्कीच ऑन साइडलाच मारण्याचा प्रयत्न करेल. हे पहिलेच हेरलो होतं राज सिंगने. थोडंसं लेंथ मध्ये परिवर्तन केलं आणि इथे एक डॉट बॉल टाकलाय. चांगलंच परिवर्तन. ऑकवर्ड बॉडी पोझिशन पण हा नो बॉल आहे. ओव्हरस्टेप झालेत. अपील तर झाली होती LBW ची पण ओव्हरस्टेप झाले. नो बॉल आहे आणि त्याचमुळे संधी मिळाली फरदीनला. धावसंख्या 1 ने पुढे सरते, 2 ने पुढे सरते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 17 धावा. तर गोलंदाजानेच DRS घेतलाय. चेक करायचंय एक्झॅक्ट ओव्हरस्टेपिंग झालाय का नाही. चॅलेंज केलंय ऑनफिल्ड अंपायर रुपेश सावंत यांच्या निर्णयाला गोलंदाज राज सिंगने. परंतु तसं पाहिलं तर नक्कीच ज्यावेळेला बॉल पायावर आदळला असं वाटलं प्रथम दर्शनी एवढ्या लांबून देखील की थोडासा क्लोज कॉल राहिला असता. LBW ची अपील ज्यावेळेला गोलंदाज करत होता राज सिंग. परंतु त्याच्या अगोदरच पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे आणि म्हणूनच राजने लगेचच DRS चा वापर इथे केला. पाहूया शेवटी निर्णय येईल टीव्ही अंपायर कडून. क्लोज कॉल. प्रत्येकाला एक रेफरल आपण दिलेला आहे आणि म्हणूनच त्याच रेफरलचा फायदा उचलायचा. गोलंदाज देखील या विकेटचं महत्त्व जाणतोय आणि म्हणूनच जो एक रेफरल प्रत्येक संघाला एका डावासाठी मिळालेला आहे तो रेफरल यूज करतोय. आणि या ठिकाणी आता पंचांचा निर्णय येईलच. 70-70 स्पोर्ट्सवर आपण बिग स्क्रीनवर स्लो मोशनमध्ये जी घटना घडलेली आहे ती पाहतोय आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय. फ्लॅश होईल बिग स्क्रीनवर, ॲनिमेशन येईल. आणि निर्णय येतोय पंचांचा. इट्स नो बॉल आणि त्याचमुळे आता रेफरल लॉस्ट केलेला आहे बॉलिंग टीमने. दरम्यान या 2 धावांमधील धावसंख्या पोहोचते बिनबाद 17. बघा किती मोठा हा नो बॉल. म्हणजेच अगदी पॉपिंग फ्रीज पेक्षा इंचभर पुढे फूट लँड झाला होता. तरी देखील DRS चा वापर केला राज सिंगने. थोडासा तोही चान्स घेण्याच्या प्रयत्नात होता की कुठेतरी LBW ची अपील देखील त्याच्यानंतर आपण करूया या प्रयत्नामध्ये तो होता. परंतु अंपायरने पहिलेच हेरलं होतं. चांगली अंपायरिंग रुपेश सावंत यांच्याकडून. नो बॉलचा इशारा आणि आता नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट तर हीच तर गरज होती या डावाची मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी एक लायसन्स हवं होतं आणि आता ते फ्री लायसन्स मिळते. फलंदाज केतन म्हात्रेला या अगोदर एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय.
फ्री हिटच्या बॉलवर प्रहार करण्याचा होता प्रयत्न, बॅटची एज, बॉल जातोय शॉट, थर्ड मॅनला एक सिंगल होते पूर्ण आणि ती नाराजी निराशा केतनच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. फ्री हिटची संधी मिस झाली, धावसंख्या 18. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल बरोबर तिथे जो फिल्डर होता शाहिद त्याच्याकडे पोहोचलाय. फक्त एकेरी धावा येताना दिसत आहेत. नो बॉलवर देखील जास्त हानी झालेली नाहीये. ते गोलंदाजी करणाऱ्या टीमची धावसंख्या 18 आणि समोर आता फलंदाज फरदीन काझी. उलट दिशेने खेळलाय आणि यावेळेस परफेक्ट कनेक्ट सुरू झालाय. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. फरक नाही पडत लॉजिकचा, आमचा खेळ आहे मॅजिकचा. फरदीनचा येतोय चौकार. चांगली बॅटिंग फरदीन काझीची. पहिलेच हेरलं होतं की मागच्या बॉलवर जास्त धावा आलेल्या नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी शॉर्ट बॉल टाकेल तयार होता. पॉइंट आतमध्ये होता आणि तेच हेरलं. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर उलटा फटका 4 धावा मिळून देणारा राहिलाय फरदीन काझीसाठी. मेरिटवर सध्या फलंदाजी करताना दिसतोय फरदीन काझी. पाहिजे तशी बॅट बोललेली नाहीये या सिरीज मध्ये, एनबी ट्रॉफी मध्ये, आणि कदाचित या शेवटच्या मॅच मध्ये त्याची भूमिका तेवढीच महत्वाची ठरू शकते, कारण लक्ष मोठे आहे. 86 धावा करायचे. शेवटचा एक बॉल बाकी. कुणाल सर नंतरच एक फॅनने सेल्फी सुद्धा घेतली, तर फॅन्सची देखील अपेक्षा असते आपल्या आवडीच्या खेळाडूने चांगला खेळ सादर करावा. त्याचमुळे फॅन्सची ऊर्जा घेऊन कदाचित फरदीनच्या वतीने आता तसे स्ट्रोक्स पाहायला मिळतात प्रेक्षकांना. 11वर तो पोहोचलाय. सांघिक धावसंख्या 22 झाली. जिंकण्यासाठी 37 चेंडू 64 धावांची गरज आहे. राज यावेळेस खेळायचा बॉल कुठे होता, बॉल जातो विकेट, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषे दिशेने आणि या ठिकाणी नशिबाची साथ मिळते. चौकार. ठाणा बुलढाणा कर्जत कसारा फटका येते आणि त्यानंतर स्माइल, कोलगेट स्माइल फरदीनच्या चेहऱ्यावर, कारण पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये कुठेतरी फटका सजवायचा होता. बॅटच्या मागे बॉल लागला आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यानंतर हास्य त्याच्या चेहऱ्यावर, निरागस हास्य फरदीन काझीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला, कारण त्याला धावा मिळाला. ते पहा हास्य तुम्हाला इथे दिसतंय, ते टिपलं जातंय कॅमेराच्या लेन्स मध्ये. 70 स्पोर्ट्स कडून ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्या 13च्या सरासरीने. टाइमर स्टार्ट आहे. 28 मिनिटाचा कालावधी बॅक आहे. कुणाल सर, जेव्हा तुमच्याकडे ही संकल्पना आली की आपल्याला लॉन्चिंग करायची आहे एनबी ट्रॉफीची आणि आपण सातत्याने 3 पर्वांपासून ती लॉन्चिंग करतोय, तर जेव्हा असा लॉन्चिंगचा विषय तुमच्याकडे आला, तुमची प्रतिक्रिया काय होती एनबी ट्रॉफीसाठी? आपला विषय नेहमीच हार्ड असतो आणि तो आपल्याकडे आल्यानंतर तो आणखीन हार्ड होतो. आणि ज्यावेळेला एनबी ट्रॉफीचं लॉन्चिंग आपण गेल्या 3 हंगामात करतोय, चर्चा असते. इम्पॅक्ट प्लेयरची देखील घोषणा तिथे केली जाते पंचांकडून. कुणालजी थँक्यू सो मच. आपण पाहतोय आपली एनबी ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम. याच दरम्यान आणखीन एक असं व्यक्तिमत्व या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी बोलवतोय, त्याचाही फायदा क्रिकेटपटूंना होतोय. हसनैन डाकवे जे खूप चांगले आपण बघितलं तर रील बनवतात आणि टेनिस क्रिकेटपटू आहेत, ते प्रकाश जोतात आणण्याचं काम करतात. तर त्यांना मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बोलवणार आहे आणि त्यांचा सन्मान एनबी फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल. रील टेनिस क्रिकेटशी जोडलेले गेलेले असतात. सतेज पाटील यांच्या शुभस्ते सन्मान आणि जे खेळाडू प्रकाश झोतामध्ये नाहीये त्या खेळाडूंना प्रकाश झोतात आणण्याचं काम आज हसनैन डाकवे साहेबांच्या माध्यमातून आणि व्हीएस अर्थात संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान इथे आता केला जातो. ही गरज आहे. मीडिया देखील तितकाच महत्वाचा आहे आणि सोशल मीडियाचं काम या ठिकाणी असणे करता. धन्यवाद. थँक्यू सो मच. हे काम सातत्याने तुम्ही करत राहाल आणि निश्चितच जे खेळाडू यंग खेळाडू आहेत, उदयनमुख खेळाडू आहेत, त्यांचं भविष्य यामुळे निर्माण एक चांगलं त्यांची छबी निर्माण होईल, त्यासाठी आपण प्रयत्न कराल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. आणि त्याच दरम्यान आता फलंदाज पहिला बाद होतोय FM हॉस्पिट कर्नाटकाचा. आणि आता सर्वात महत्वपूर्ण गंभीर बाब म्हणजे केतन आता लईमध्ये आला होता, त्याने मोठा स्ट्रोक सजवला होता, पण अगदी बाउंड्री लाईनच्या अलीकडे झेल टिपला आणि एक प्राइसलेस विकेट मिळालेला आहे. केतन होते बाद. 26 धावा 1 गडी बाद. सोपं नाहीये पॉवर प्ले नंतर बाउंड्री लाईन क्लिअर करणं अशा वातावरणामध्ये, आणि केतनला असं वाटलं की टायमिंग झालंय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु तसं झालेलं नाहीये. विकेट मिळाली सुरेशला आल्या त्याच्या खात्यामध्ये. महत्वाची विकेट आहे. 26 धावांची पार्टनरशिप अखेर त्यांनी ब्रेक केली, कुठेतरी विराम लावला या धावसंख्येला. आणि आता त्याच्यानंतर प्रथमेश म्हात्रे आलाय. प्रोटेक्टिंग गिअर लावूनच तो बॅटिंग करताना दिसतो. किरण पवार, ऋषी नाईक अशा अनेक खेळाडू आपण पाहतो की ज्या वेळेला अशा खेळाडूंच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर या बॉलचा मारा झाला, त्या वेळेला त्याच्यानंतर हे सर्व खेळाडू त्या प्रोटेक्टिंग गिअर्सचा वापर करतात. क्रिकेटमध्ये एक वेगळं दृश्य पाहायला मिळतं. पुढं असं सेफ्टी इक्विपमेंट्स वापरणं आता काळाची गरज होऊन बसलेली आहे आणि त्याचमुळे त्या प्रत्येक गोष्टींचा वापर करावा ज्यापासून तुमची शरीराची काळजी होईल.
दरम्यान सुरेश नाथ यांच्या खात्यात जाते विकेट. नवीन फलंदाज प्रथमेश म्हात्रे हलक्यातने बॉलला प्लेस केले. क्षेत्ररक्षक नाहीये म्हणून स्वतः गोलंदाज पोहोचले आणि लगेच बॉलिंग एंडला थ्रो केला. दरम्यान एक सिंगल पूर्ण एक डेंजर कॉल होता पण पूर्ण झाला. एका धावेची वर धावसंख्या 27. मोठी जोखीम होती या सिंगल मध्ये कारण बॉल हातात गेला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. प्रथमेशच्या बाबतीत विचार केला तर तरी एक धाव मिळते, त्याचं खातं उघडलं जाते. काही असे खेळाडू आहेत जे पहिल्या बॉलवर सिंगलनेस खातं उघडण्याचा प्रयत्न करतात, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते प्रथमेशला. धावा झाल्यात आता 27. मोठ्या षटकांचं क्रिकेट असतं, जास्त षटकांचं क्रिकेट असतं. अशा वेळेला हे पर्याय वापरावेच लागतात कारण तुमच्याकडे पुरेसा वेळ असतो सेट होण्यासाठी. आणि अगोदर चांगलाच खेळ या दोन फलंदाजांनी केला होता, केतन आणि फरदीनने. आणि तेच ओळखताना पहिल्या चेंडूवर फक्त एक सिंगल पूर्ण केली. ड्राईव्ह केलाय बॉलला पण यावेळेस प्रोटेक्शन आहे लॉंग ऑनला. आता कॉन्फिडंट वरच्या दर्जाचा पाहायला मिळतो. फरदीनचा मिडल ऑफ द बॅट कनेक्शन होते. दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते. एक गडी बाद 28 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आहे सुरेश नाथ कडून. विशेष म्हणजे थोडंसं दबाव त्याने बनवलाय. पहिल्या मॅचेसचा विचार केला, 2 मॅचेसचा विचार केला तर सुरेशच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालं होतं परंतु आता लय पाहायला मिळते त्याच्या गोलंदाजीमध्ये. सुरेश नाथ यावेळेस थोडं नियंत्रण चुकलं होतं. प्रथमेश उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आता पुन्हा एकदा धक्क्यांवर धक्के बसत आहेत. खूप चांगला खेळ गोलंदाज राजचा पाहायला मिळतो. या षटकातच पूर्णपणे आता कंट्रोल ट्रायडेंट नवी मुंबईचा पाहायला मिळतोय. धक्का बसतोय दुसरा टीम FM हॉस्पेट कर्नाटकाला. मोठी विकेट आणि निरंतर विकेट घेत असताना दिसला या मॅच मध्ये सुरेश नाथ. पहा चेहऱ्यावर तो आनंद दिसतो कारण सुरुवात खराब झाली या NB ट्रॉफीची त्याच्यासाठी. दोन्ही मॅच मध्ये त्याच्या विरुद्ध धाव आल्या परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये जिथे क्वालिफाय करायचंय फायनल साठी त्यावेळेला मात्र त्याची गोलंदाजी आणि त्याच्यामध्ये चमकदार कामगिरी होते. 13,000 सध्या वॉचिंग ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळतात. युट्यूबवर आमचे सर्व सबस्क्रायबर आणि प्रेक्षक त्यांचं स्वागत आहे. आणि आज 70 स्पोर्ट्सचा सबस्क्रायबर मीटर 7,68,000 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत. मिशन 1 मिलियन कडे आपण वाटचाल करतो. या हंगामामध्ये तो आकडा नक्कीच पूर्ण करताना दिसेल 70 स्पोर्ट्स. परंतु मी कौतुक करेन सुरेश नाथचं. त्यांनी या ओव्हरच्या दरम्यान 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात. प्रथमेश कडून चूक झाली. फुलर लाईनच्या बॉलवर पायचीच्या स्वरूपात त्याला बाद केले सुरेशने. टीमची धावसंख्या 28, 2 फलंदाज बाद. प्रथमेश ज्याला या पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता त्याला आता स्वस्तात बाद होऊन परतावं लागते. आणि चांगलीच गोलंदाजी सुरेशी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल राहिलेत, विकेट टेकर राहिलेत आणि 2 फलंदाज बाद केलेत. आणि दोघही फलंदाज ताकदीचे होते, धाडसाचे होते, सामर्थ्याचे होते. आणि त्या 2 फलंदाजा बाद केल्यानंतर आता पुन्हा एकदा ट्रायडन नवी मुंबई संघ विजयाचं स्वप्न पाहू लागलेलं आहे. दरम्यान जिंकण्यासाठी आवश्यकता आहेत 32 चेंडू 58 धावा. 32 बॉल्स अँड 58 रन्स रिक्वायर्ड टू विन. रिक्वायर्ड रन रेट आता वाढतोय 10.88. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. प्रथमेशच्या जागेवर गणेश कोप्पल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. विकेट सिंगल सिंगल विकेट. ऑन साइडला स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक काय स्क्वेअर लेगचे 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतील. एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होत नाही. फरदीन सुद्धा स्ट्राईकवर येण्यासाठी आतुर झालाय. पूर्ण होते एक सिंगल. एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 29 धावा. 31 चेंडू 57 धावांची गरज. 29 झाल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. मॅच ऑन. गणेश कोप्पलने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि विशेष म्हणजे वेगाने धावा करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. फरदीन काझीला साथ द्यावी लागेल. 170चा सध्या तरी स्ट्राईक रेट आहे फरदीन काझीचा. त्याच्यामध्ये वाढ करावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. हलक्या हाताने बॉलला ग्लाइड करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय मागे फ्लाय स्लिपला. पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ. 3 षटकांचा खर्च संपतोय. धावसंख्या पोहोचते 3 षटकां समाप्तीने 2 गडी बाद 30 धावा. जिंकण्यासाठी 30 चेंडू 56 धावांची गरज आहे. दोन्ही संघ शर्यतीमध्ये एकाच स्थानावर आतापर्यंत दिसत आहेत. चढ उतार तर खूप महत्वाचे आहेत. पहिल्या 2 षटकांवर बाजी मारली होती ती म्हणजेच टीम FM हॉस्पिटलने पण एका षटकातच त्याची भरपाई केलेली आहे गोलंदाज राजने. आणि एकंदरीत जबरदस्त कमबॅक गोलंदाज करून देतोय. आता पाहूया यानंतर गोलंदाजीचा कुठला पर्याय वापरला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे आणि जसा मी उल्लेख केला की गोलंदाजीचा पर्याय देखील तितकाच महत्वाचा आहे कारण मागच्या षटकामध्ये जर दडपण वाढलेलं आहे तर ते दडपण तसंच कंटिन्यू ठेवण्यासाठी तशाच दर्जाच्या गोलंदाजाला वापरावं लागेल. आणि गोलंदाज वापरला जातोय. सुनीलला थांबवण्यात आलेला आहे आणि आता सुनीलच्या जागेवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय राजदीप जडेजाला बोलवण्यात आलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे. पाहूया बॅटिंग पॉवर प्ले मध्ये राजदीपच्या वतीनं कशा पद्धतीनं काउंटर अटॅक केला जातोय. मला प्लॅनिंग आवडली कॅप्टनची कारण सुनील नयनच्या हातात बॉल दिला त्यानंतर पाहिलं की बॅटिंग पॉवर प्ले घेतला राजदीप जडेजाला आणलं
राजीव जडेजाकडे एक क्षमता आहे, तो दोन्ही बाजूला बॉल वळवतो. एकाएकी सहजासहजी समजत नाही त्याचा बॉल बॅक ऑफ द हँड कुठला टाकेल. एका शैलीमध्ये दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला सुनीलने राऊंड विकेटने एका गुडलेन स्पॉट्सवर बॉल सातत्याने टप्पा ठेवत असताना गोलंदाजी करताना दिसला. त्यामुळे कॅप्टनने लगेच निर्णय घेतला, आणले राजदीपला त्याच्या समोर आहे फरदीन काझी. यावेळेस स्लॅश केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक कव्हरला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय पण बॉल नाही थांबणार. मोठ्या धावफलकाकडे जाणारा वाटा इथूनच निघतात. फरदीन काझीच्या वतीने येतोय हात चौकार, 4 धावा. बॅकफुटला जात असताना एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे काय तर फरदीन काझीने लवकर पोझिशन मध्ये येऊन हा फटका सजवलाय. पहा ऍक्शन रिप्ले, बॅकफुटला गेलाय, स्ट्रोक साठी जागा बनवली, अवे फ्रॉम द बॉडी थोडीशी विट मिळाली आणि विट जशी मिळाली तसा हा फटका सजवत असताना स्वीपर कव्हर बाउंड्री लाईन फोडणारा हा चौकार मिळालाय फरदीन काझी. फरदीन आता कुठेतरी चमकदार कामगिरी करताना दिसतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये बॅट मधून धावा येत नव्हत्या, या मॅच मध्ये येत आहेत. येत राहतील. मिड ऑफला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि आता मिस फील्ड झाले आणि त्याचमुळे पहिला नकार होता धावेला पण त्यानंतर होकार आलेला. एक धावेचं महत्व फरदीनला माहिती आहे, त्याचमुळे ते आता नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. स्ट्रायकर पोहोचतायत गणेश. दरम्यान धावसंख्या झाले 2 गडी बाद 35. नाखुश होता अजित मोहितेला माहिती आहे एका धावेचं किती महत्व आहे. फरदीनने तर आशा सोडली होती की इथे धाव मिळणारच नाहीये. त्याने नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला सांगितलं होतं की धावू नको आणि जसा बॉल निसटला त्यावेळेला अजित मोहिते पहा, फरदीन काझी पहा, कारण या सर्व गोष्टी ज्यावेळेला घडतात एक रन किती महत्वाची या मॅच मध्ये हे दोन्ही खेळाडू सांगत असताना एकमेकांना आपल्या खेळाडूंना. 28 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. आता पूर्णपणे दोन्ही संघांचा तो आत्मविश्वास दिसून येतोय. दोन्ही संघाचा संघर्ष दिसून येते. बाहेर वळणारा बॉल, जसा आपण उल्लेख केला होता, कटर्स आहेत गोलंदाज राजदीपकडे, त्याच कटर्सचा उपयोग करतो. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कॅप्टनची चांगली चॉईस. पहिल्या चेंडू चौकार जरी पण त्यानंतर बॅकअप आहे राजदीपचा. इथे थोडासा अनुभव कमी पडलाय गणेशकडे, कारण लवकर हेरलं, लेग ब्रेक टाकला, पडल्यानंतर हलकासा बाहेर गेला. गणेशच्या विरुद्ध हा बॉल राजीव जडेजाचा. अकुटेपाचा बॉल स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, पॉइंटला मोठा चेस आहे. कव्हरच्या क्षेत्ररक्षकासाठी सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी केले जातात प्रयत्न. सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने करावा लागेल, कारण रात्रीच्या सत्रामध्ये चौकार षटकारांची वारंवारता थोडीशी कमी असते. दरम्यान या 2 धावा, धावसंख्या 37. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. 3च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर करावा लागेल. एक बॉल डॉट गेल्यानंतर हेच पाहिलं गणेशने, थोडासा बॅकफुटला थांबला, तिथे धावा वसूल केल्या. 2 या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावाला. टीमची धावसंख्या 37, 37 धावा, 10.08 ची सरासरी अजूनही राखावी लागेल. चांगला बॉल पुढ्यात ठेवलेला वाईड यॉर्कर. पुन्हा एकदा बॉल टर्न होते टप्पा पडल्यानंतर आणि बॅटिंग पॉवरपर्यंत पुन्हा एकदा चांगलाच खेळ सातत्याने पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्या पुढच्या 4 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च केल्यात राजने. खूप चांगली वापसी या षटकामध्ये. हा बॉल खूप महत्वाचा आहे. समोरून बॉल फिरवलाय, पुढ्यातून बॉल फिरवलाय, चांगला लेग ब्रेक. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस थांबून खेळलेत. ऑन साइडला पुल केले. क्षेत्ररक्षक काऊ कोर्नरला बॉलचा पाठलाग करतोय. एका हातात बॉल कलेक्ट करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. बॉलिंग एंडला थ्रो होतोय. 2 धावा होत आहेत पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 2 गडीमध्ये 39 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू 47 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. 24 बॉल आणि 47 धावा हे समीकरण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. MUCC संबलपूर प्रतीक्षेत आहे कुठला संघ फायनल गाठताना दिसेल. 24 बॉल 47 धावा करायचे, परंतु जोपर्यंत फरदीन आहे हा सामना जिवंत आहे टीमसाठी. फरदीनला धावा कराव्या लागतील. FM हॉस्पिट विरुद्ध ट्रायडंट लॉजिस्टिक, ट्रायडंट नवी मुंबई या 2 टीमच्या दरम्यान ही महत्वपूर्ण लढत आहे. एक संघ जिंकल्यानंतर नक्कीच उद्याचं तिकीट, फायनलचं तिकीट या टीमला मिळेल. धावा चांगल्या झाल्या. 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मागच्या ओव्हरमध्ये सुरेश नाथने 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. पहिले 2 सामने त्याच्यासाठी नक्कीच खास नव्हते, परंतु त्याच्यानंतर त्याच्या बॉलिंग मध्ये त्याने विकेट काढून दिल्यात. ही चांगली आणि जमेची बाब आहे टीम ट्रायडंट नवी मुंबईसाठी. ऑप्शन चांगलाच वापरला आणि त्याचमुळे पुन्हा एकदा त्यालाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे. सुरेशला बोलवण्यात आलेलं आहे. मागच्या षटकात त्याने 4 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि त्याचमुळे आता स्वतःचं प्रस्थ टिकवायचं असेल तर अस्वस्थ राहून चालणार नाही आणि त्याचमुळे फलंदाजीचा स्तर आता उच्च करावा लागेल. समोर सुरेश नाथ यांचं आव्हान आहे आणि पाहूया ते आव्हान फलंदाजांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पेललं जाते, कारण एक रिक्वायर्ड रन रेट आहे 11.75. 4 षटक संपलेत. 5वं षटक सुरू झालंय. सुरेश नाथ पहिलाच बॉल आल्या आल्या बैठक बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क अँड हँडसम षटकार. मागच्या 2 सामन्यामध्ये जे काय करता आलं नाही ते आता इक्वली एका सामन्यामध्ये करण्याचा सातत्याने प्रयत्न. ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करून बॉलला पाठवलंय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. ताकद
टायमिंग, एलिव्हेशन प्रॉपर. 6 धावा, 6 धावांची वाढ, धावसंख्या 45. चांगली बॅटिंग फरदीन काझीच्या बॅट मधून हा षटकार येतो. थोडासा आतमध्ये गेला, मागचा पाय वाकवला, बैठक उडवला बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये 6 धावांसाठी. एनबी ट्रॉफीचं हे तिसरं पर्व आहे आणि आतापर्यंत 13,95,107 प्रेक्षकांनी एनबी ट्रॉफी 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहिली. आज देखील 4,10,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आणि त्याच्यामध्ये झपाट्याने वाढ होते. खूप चांगले टेलिकास्ट 70-70 कडून. रिव्हर्स स्वीप, हा देखील फटका चांगला आहे. बॉल हवेत चाललाय आणि तिथे प्रयत्नही चांगला होता, परंतु शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय असं दिसतंय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय आणि पंचांनी कळवलंय हा येतोय षटकार फरदीन काझीच्या बॅट मधून. तोडलंय, फोडलंय, सर्वांना मागे सोडलंय. सुरुवातीला थांबले पण आता थांबण्याचं नाव घेत नाही. ऑन साइडला खेळण्याऐवजी यावेळेस रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. या अगोदर खूप चांगला स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक, बैठक स्ट्रोक, त्यानंतर आता रिव्हर्स हिटचा फटका तुझा पाहायला मिळतोय. टायमिंग बघा, ताकद बघा, स्ट्रोक सिलेक्शन बघा आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी काय तर दबाव कमी करणारा हा षटकार. बॅक टू बॅक 2 आलेत. अर्धशतक पूर्ण होतंय FM हॉस्पेटचं. धावसंख्या 2 गडी बाद 51. जिंकण्यासाठी 22 चेंडू 35 धावांची गरज. काय फटकाय पहा. टायमिंग, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, नजर पहा फरदीन काझीची. त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार सातत्याने चालू असतात आणि बॉल ज्या वेळेला हातात होता त्यावेळेला पायाचा स्पर्श बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि त्याचमुळे 6 धावा मिळताना दिसतील फरदीन काझीला. बॅक टू बॅक षटकार येत आहेत फरदीन काझीच्या बॅट मधून. धावा झाल्यात 51. यावेळेला मागे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा शफल झाला, मागे खेळत असताना ग्लान्स केलाय, सिंगल इथे मिळेल फरदीन काझीला. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 52-86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. विजय आणि पराभव मधलं अंतर नक्की फरदीन आहे. क्रिकेटचा खेळ जिंकण्यासाठी फक्त हात पाय चालून चालत नाही तर डोकं सुद्धा चालवावं लागतं आणि तेच चालवतोय मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझी. मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर फ्लिकचा फटका ट्राय करायचा होता, बॉल मागे जातोय, एक सिंगल मिळते स्ट्राईकवर. आता गणेश येतोय, धावसंख्या 52 झाले. जिंकण्यासाठी 21 चेंडू 34 धावांची गरज. आता गणेशने तोच प्रयत्न केलाय परंतु बरोबर क्षेत्ररक्षक शोधलाय. 1च धाव मिळते गणेशला. गणेशला हेच काम करायचे की जास्तीत जास्त फरदीन काझी कसा स्ट्रायकिंग एंडला येईल तरच हा सामना त्या टीमसाठी सोपा होईल, अन्यथा नक्की चॅलेंज शेवटच्या बॉल पर्यंत किंवा ओव्हर पर्यंत जाईल. सुरेशवर पलटवार झालेला आहे. मागच्या षटकामध्ये त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या 4 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्या 14 धावा. प्रत्येक षटक हे वेगळ्या धर्तीचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 53. बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच, गॅप मध्ये चाललाय बॉल, घरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरदीनच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार चौकार. 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 57. अनस्टॉपेबल बॅटिंग. एकही डॉट या षटकात नाही, एकही विकेट या षटकात नाही. मागचं षटक किती चांगल्या दर्जाचं होतं पण आता इकॉनॉमी खराब करणारं हे षटक आहे सुरेश नाथचं, ज्यामध्ये फरदीनने पूर्णपणे रोल अदा केलाय. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या वतीने पाहायला मिळालाय आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता 19 चेंडू 29 धावांची गरज. सेल्फी काढणारा मुलगा कदाचित फरदीनच्या कानात सांगून गेलेला असावा. पाहतोय सांगली, सातारा, कोल्हापूर, भावा रन पाहिजेत भरपूर आणि त्याच्यानंतर थांबलेलाच नाहीये फरदीन काझी. सर्वच फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. ओ इथे मात्र खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. ऑन साइडला कदाचित सिंगल घेण्याचा प्रयत्न होता कारण शेवटचा बॉल होता. स्ट्राइक घ्यायची होती फरदीनला, ढकलायचं होतं या बॉलला. प्लेड ऑन झाला, बॅटच्या खाली लागला. या विकेटने कलाटणी या मॅचला येऊ शकते आणि तेच होत्याच नव्हतं असं घडलंय. प्लेट ऑन, पुढे सरकले आणि आता डोक्यावर हात मारलेला आहे. आपलं काम मजबूत करायचं असेल तर मात्र ती कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आणि खूप चांगली कन्सिस्टन्सी गोलंदाजाचे पाहायला मिळाले. निर्भीड गोलंदाज म्हणून नक्कीच त्यांचं नाव घेतलं जाते. पहिल्या 5 चेंडूवर त्यांच्यावर वारंवार प्रतिहल्ले चढवले गेले पण शेवटच्या बॉलवर फरदीन काझीचा विकेट मिळाला. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट, सामना होतोय सुपर हिट. जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 धावांची गरज. पण सगळ्यात मोठी चूक केली आहे फरदीनने. मला नाही वाटत ज्या दर्जाची तो बॅटिंग करत होता इथे सिंगल घ्यायला पाहिजे होती त्याने. अप्रतिम फलंदाजी त्याची सुरूच आहे. अशा परिस्थितीमध्ये बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल होऊन, परंतु बॅटच्या खाली लागला आणि बॉल स्टंपवर जाऊन आदळला आणि त्याचमुळे ती निराशा पाहायला मिळाली. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये
29 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच ऑन. आता कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या टीमला या भर रात्री देखील एक आशेचा किरण दिसतोय की कुठेतरी इथून पलटवार होऊ शकतो. त्या अगोदर एक नजर टाकूया सबस्क्रायबर मीटरवर. 70-70 स्पोर्ट्सचा सबस्क्रायबर मीटर आता कुठेतरी फेरारीच्या वेगाने पुढे धावत सुटलाय, कारण 7,68,000 100च्या वर सबस्क्रायबर होते. आता लगेच 100 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. त्याचं कारण आहे फरदीनची चांगली बॅटिंग, परंतु असाच हा तुमचा जो जोश आहे 70-70 स्पोर्ट्स बरोबर असाच राहू द्या, कारण येणाऱ्या हंगामामध्ये मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स वर पाहायला मिळतील. 18 बॉल 29 धावा. मागच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने जादुई कामगिरी केली होती सुनील नैन, ज्याने मागच्या सामन्यात 5 विकेट्स घेतले होते, त्यांना आता गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि ही योग्य वेळ आहे, कारण फरदीन काझी बाद झालेत आणि आता दबाव वाढवण्यासाठी पुन्हा एकदा सुनील नैनला बोलवण्यात आले, ज्याने खरंच या खेळपट्टीचा अंदाज घेत असताना गोलंदाजी सादर केली. 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत येतोय तो म्हणजे स्ट्रायडंट नवी मुंबई हा संघ. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये, परंतु माझ्या मनात जे चाललंय तेच प्रेक्षकांच्या मनात देखील चालू असेल की कुठेतरी फरदीन काझी सुनील नैनच्या विरुद्ध पाहिजे होता किंवा राजदीपच्या विरुद्ध पाहिजे होता. ही चर्चा सध्या सुरू आहे, परंतु शेवटी त्याचं नव्हतं घडलं. फरदीन काझी परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश पवार आलाय. हा देखील शिवडी परिसरातलाच खेळाडू, अनेक वर्ष लेदर क्रिकेट चांगलं खेळलाय. मागची पहिली जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. 57 धावा झाल्यात. 18 बॉल 29 धावा. टायमर सुरू आहे, लक्षात ठेवा. प्रेक्षक सुद्धा आर्ततेने या स्पर्धेला पाहतायत, कारण त्यांना अजूनही निकाल मनासारखा वाटत नाहीये. दोन्ही संघ शर्यतीमध्ये दिसत आहेत, अजूनही ते स्पष्ट होत नाहीये. सामना एक हाती होणार नाहीये. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणार आहे आणि त्याचमुळे प्रेक्षक देखील डोळ्यात तेल घालून या सामन्याला पाहतायत. इक्वेशन खूप चांगलं सेट झालेलं आहे. 57 धावा 3 गडी व 5 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही चर्चा चालू आहे, पण लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या बिग स्क्रीनवर टायमर चालू आहे. ते टायमर थांबणार नाहीये आणि त्याचमुळे ते देखील लक्षात घ्या. शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक ठेवावे लागतील जर तुम्ही ती वेळ व्यवस्थित राखली नाही तर. आता राज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. अजूनही क्षेत्ररक्षणाची सजावट झाली नाहीये. चर्चा चालली. ही स्पर्धा तितकी महत्वाची आहे, पण चर्चा करताना जर वेळ खर्च केला तर त्याचा भुर्दंड कुणाल सर तुमच्या संघाला लागू शकतोय. अठरा बॉल मध्ये 29 धावा. हे लक्ष या मॅच मध्ये FM हॉस्पिट कर्नाटकासमोर ट्रायडंट लॉजिस्टिकने 86 धावांचं लक्ष सेट केलं होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना फरदीन बरसला. त्याला चांगली साथ दिली. सुरुवातीला केतनने 26 धावांची पार्टनरशिप, ती ब्रेक झाली. त्याच्यानंतर फलंदाजीमध्ये कुठेतरी गणेश किल्ला लढवतोय. प्रथमेश लवकर बाद झाला. दुसरा प्रथमेश आलाय आणि आता सध्या खेळ थांबलाय. चर्चा होते या मॅच मध्ये. पंच एकमेकांशी सध्या वार्तालाप करतायत. अजय सर देखील तेही मैदानामध्ये आहेत. तेही पंचांशी थोडीशी वार्तालाप करताना दिसत आहेत. सुनील नैनकडे आता बॉल दिसतोय. फायनली त्याने ती कॅप आता पंचांकडे दिली आहे. चांगलाच खेळ रंगलाय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण नक्कीच सूचना देऊया. सामन्याचं समीकरण नक्की काय आहे. तर आता इक्वेशन आहे 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 57, 3 गडी बाद आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 18 चेंडू 29 धावा. 18 बॉल्स अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू बी. दोन्ही संघ चांगल्या स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत खेळत आहेत. प्रथमेश पवार नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेत. स्ट्रायकर एंडला आपण गणेश यांना पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सुनील नैन यांना बोलवण्यात आले. आता पाहूया शेवटच्या 3 षटकांमध्ये निकाल कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय. 18 बॉल 29 धावा हे समीकरण आहे. 6 बॉल मध्ये 6 केल्यात गणेशने.
गणेशच्या बॅट मधून फटका तर चांगला आहे, डीप मध्ये योगेश आहे, प्रयत्न सुरू आहे आणि शेवटी हुलकावणी दिली आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4. येतोय चौकार. वेळ जाण्या अगोदरच मेहनत घ्या आणि तीच वेळ आता साधलेली आहे. फलंदाज गणेशने पहिल्या चेंडूवर चौकार खेचून आता समीकरणाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. 61 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 17 चेंडू 25 धावांची गरज. चांगला सामना, रंगतदार सामना, हाय व्होल्टेज सामना, हलक्याच्या थंडीमध्ये नक्कीच गरमी निर्माण करणारा सामना तुमच्या भेटीला आला. या एनबी ट्रॉफीच्या खुल्या गटामध्ये गणेशच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर सुनील नैनच्या विरुद्ध चौकार आलाय. सुनील नैन देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो देखील लेंथ मध्ये परिवर्तन करताना आपल्याला नक्की दिसेल, परंतु आता कुठेतरी तो ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतोय. राऊंड विकेटने मगाशी गोलंदाजी केली, बॉल हवेत आहे, फिल्डर आता येतोय खाली आणि ओव्हर द विकेटने आल्यानंतर यश मिळवलंय सुनील नैनने. आउट होतोय गणेश. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता, पण हा प्रयत्न फसलाय. संध्याकाळचा सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, त्याचमुळे सोपा जेल योगेश पवार यांच्यासाठी पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेरची पिचिंग, ऑप्शनच्या बाहेर सरकलं होते आणि त्यानंतर फोर्स केलाय बॉलला आणि या वेळेस मात्र सफलता मिळते सुनील नैनला. या स्पर्धेतलं आतापर्यंत हे 6वा विकेट त्यांच्या खात्यात जातोय. एक चौकार जरी आला पण त्याची भरपाई ते विकेट घेऊन घेतायत आणि आता जिंकण्यासाठी 16 चेंडू 25 धावांची गरज. वेगाने टाकलेला ऑफ कटर तो देखील पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, शरीराच्या दिशेने हवेत खेळला फटका, टायमिंग फसलंय ते गणेश कोपलचा आणि तो मात्र परतलाय. योगेश पवारने यावेळेला कोणती चूक केलेली नाहीये, मगाशी हुलकावणी दिली होती, त्याच बॉलने योगेशला तिथे चौकार मिळाला आणि अखेर गणेश कोपलची विकेट प्राप्त केली आहे सुनील नैन. मी मगाशीच उल्लेख केला कच्च्या गुरुचा चेला नाहीये हा सुनील नैन. राऊंड विकेटने जसा चौकार बसला, ओव्हर द विकेटने लेंथ ऍडजस्ट केली, दिशा ऍडजस्ट केली आणि तिथे विकेट प्राप्त केली आहे. स्ट्रॅटेजी डायव्हर्जन हे खूप महत्वाचा पार्ट व्हायला जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता आणि अशा वेळेला तुमच्याकडे पर्याय जे असतात ते पर्याय तुम्हाला व्यवस्थित वापरावे लागतात आणि तेच अँगलचा वापर करताना जर तुम्ही चुकत असाल तर अशा वेळेला ओव्हर द विकेटने देखील तुम्ही आपल्या स्ट्रॅटेजीला इम्प्लिमेंट करू शकता आणि तेच करताना पाहायला मिळालं सुनील नैनला आणि खूप चांगलं डोकं चालवलं आणि तितकीच चांगली साथ योगेश पवारने दिली. इक्वेशन बदलते, 16 चेंडू 25 धावा. आकाश सारेकर आलाय कॅप्टनला भूमिका आता योग्यरित्या निभावावी लागेल. मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला आला पहिल्याच बॉलवर बाउंड्री लाईनच्या बाहेर स्ट्रोक पाहायला मिळाला. आकाशचा प्रथमेशला देखील शून्यातून सुरुवात करायची आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत धावा झाल्यात 61. मॅच ऑन. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट, अजूनही 25 धावा करायची आहेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 16. चांगला बॉल, गती चांगली प्राप्त झाली आणि विशेष म्हणजे टप्पा पहा, पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातात. जितके पाय चालवण्याची गरज होती तितके पाय चालले नाही, फक्त वीडचा फायदा घेऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पण हा लो बाउन्स होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा आणि त्याचमुळे व्यवस्थित जज झाला आणि येतो हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता. फ्रायडन नवी मुंबईसाठी जिंकण्यासाठी 15 चेंडू 25 धावांची गरज. 10 रनचा तो फरक आहे अजूनही. बॉल थोडासा हवेत राहिला, एक धाव तरी ते कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय परंतु प्रथमेशने थांबवलाय आकाशला. एकच धाव मिळताना दिसला केरा. आकाशचं खातं उघडलंय. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 62 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात 5. एक्स्ट्रा कव्हर हलक्या हाताने बॉलला फक्त चिप केले आणि त्यांना माहित होतं की ही एक धाव महत्वाची आहे. प्रथमेशला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळायला हवी कारण या अगोदर प्रथमेश यांच्या पद्धतीने चांगलाच खेळ संघाला मिळालेला आहे आणि ते पुन्हा एकदा त्यांच्याकडून आकाशची अपेक्षा आहे या डावाला फिनिश करण्याची. धावसंख्या 62 जिंकण्यासाठी 14 चेंडू 24 धावा. या खेळाडूकडे पॉवर आहे, क्षमता आहे. ISPL मध्ये 9 मारलेत. विनिंग टीमचा कॅप्टन राहिलाय, चर्चा असते आणि विशेष म्हणजे लेदर क्रिकेट चांगला खेळून आलाय, चांगलं क्रिकेट केला असा प्रथमेश. स्ट्रायकिंग एंडला थोडासा फ्लाय स्लिप मध्ये हवेत राहिला बॉल. एक धाव मिळेल. शरीरापासून दूर खेळताना दिसला प्रथमेश आणि अखेर एक धाव त्याच्या खात्यामध्ये जाईल. त्याचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या आता 63 आहे. धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे जशी विकेट गेली, जे खूप महत्वाचं होतं फ्रायडन नवी मुंबई संघासाठी कारण चौकाराला पुढच्या बॉलवर विकेट, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल्स. धावसंख्या 63 जिंकण्यासाठी 13 चेंडू 23 गरज. 13-23 तोच फरक. 10 धावांचा बॉल आणि रन मध्ये फरक आहे. रेस आहे. आज सामना रंगतदार अवस्थेमध्ये, चित्तथारक अवस्थेमध्ये, रोमहर्षक सामना पेटीला तुमच्या या NB ट्रॉफीच्या दरम्यान खुल्या गटातला हा महासंग्राम. शॉर्ट बॉलचा वापर, दिशा भरकटलाय सुनील नैन आणि त्याचमुळे डोक्यावर आपसुकच हात चालले. त्याला माहिती आहे हा खराब बॉल त्याने टाकलाय, वाईट बॉल. एक धाव महत्वाची आहे आणि ती तुम्हाला वाचवावी लागेल आणि तोच प्रयत्न सुनील नैन सातत्याने केला होता, पण आता नियंत्रण चुकलं. खांद्याचा अतिरिक्त वापर झाला आणि त्याचमुळे बॉल वाईडलाईनच्या पलीकडून विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या 64 जिंकण्यासाठी 22 गरज. 22 करायचे अजूनही. शेवटचा बॉल. आकाशच्या बॅट मधून फटका हवेत आहे, तिथे फिल्डर खाली येतोय. मिड विकेटला धावत येत असताना एक चांगलं जजमेंट, चांगला झेल
टिपलाय आकाश तारेकर होतोय फेल. आकाश तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन. बिलाल राजपूतने टिपलाय हा झेल आकाशचा. ओव्हर पिच बॉल होता. ऑन ड्राईव्ह केले, एलिव्हेशन दिलं, फोर्स लावला, पण ताकद तेवढीशी कमी पडली. काउकॉर्नर झोन मध्ये झेल टिपला. आकाश तारेकर कॅप्टनचा खेळ संपला. 6 षटकांचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे FM हॉस्पिट कर्नाटकाची 64 धावा. 5 गडी बाद जिंकण्यासाठी इक्वेशन सेट झालंय. 12 चेंडू 22 धावा. 12 बॉल्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. सरासरी 11ची राहील आता या मॅच मध्ये. विकेटचा दबाव येऊ शकतो. आकाश देखील परतलाय आता डगआउटच्या दिशेने. प्रथमेश्वर संपूर्ण दारोमदार आता या मॅचची असेल आणि सोपा नाहीये हा सामना. विरुबा वाघेला बॉलिंग साठी तर नवीन फलंदाज देखील आता जॉईन करेल प्रथमेशला. 12 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण. आकाश चिंदारे, एक आकाश गेल्यानंतर तारेकर गेल्यानंतर चिंदारे आलाय. दोघांच्या नावात आकाश आहे. आई लांब फटके मारण्यासाठी पटत आहे. मॅच ऑन, गेम इज ऑन. लक्ष 12 बॉल 22 धावा. वॉट अ मॅच. रंगतदार लढत. फरदीन काझी परतला. हळूहळू एका पाठोपाठ एक धक्के इथे बसताना पाहायला मिळालेत FM हॉस्पिटलला. परंतु सहजासहजी दोन्ही संघ सामना सोडताना दिसणार नाहीयेत. विरुबा बॉलिंग मार्कवर समोर आहे. प्रथमेश पवार. प्रथमेश जास्त सफल झालाय. मागे खेळतोय. फाईन लेग आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. फक्त एक धाव तिथे मिळेल आणि आता 11 बॉल 21 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. जर तुमच्याकडे संयम आहे तर मग तुम्ही नक्कीच जिंकण्यासाठी जन्मलेले आहात आणि या ठिकाणी संयम पाहायला मिळालाय. प्रथमेश पवारचा एक सिंगल ऍड होते. धावसंख्या 65 झाले. स्ट्राईक आता आकाश चिंदाळेला मिळते. जिंकण्यासाठी 11 चेंडू 21 धावांची गरज. 11 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. विरुबा या गोलंदाजाला ती संधी मिळालेली आहे. बघा, हिरो बनण्याची संधी तुम्हाला सातत्याने मिळते आणि त्याचमुळे तुमचा परफॉर्मन्स मॅटर करतो आणि तोच परफॉर्मन्स या अगोदर बॅटिंग करताना बॉलिंग करताना विरुबाचा पाहायला मिळाला. पण या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ट्रायडन नवी मुंबई संघाला जर विजयाची साथ द्यायची असेल तर आता गोलंदाजी साथ मिळालावी विरुबा. ओव्हर पिच बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला आणि विशेष म्हणजे धावा थांबवल्यात. टाळ्या वाजतायत विरुबा वाघेल्यासाठी. जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी आता विरुबाची दिसून येते. इतक्या वेगानं चेंडू त्यांच्याकडे आला आणि तरी देखील त्यांनी रेजिस्ट केला. पूर्ण शरीराचा जोर लावला आणि त्यानंतर हा डॉट बॉल आला. डॉट बॉल खूप महत्वाचा आहे टीम ट्रायडन नवी मुंबईसाठी. बॅटची आतमधली कडा. फाईन लेग आहे. त्याच्या हातात जाईल बॉल. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. स्कोर थांबलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी धावा येताना दिसत नाहीये. फरदीन होता तोपर्यंत सामना असं वाटत होता की झोकला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दिशेने. परंतु फरदीन आउट झाल्यानंतर एकाएकी एक ऊर्जा दिसते गोलंदाजी करणाऱ्या ट्रायडंट नवी मुंबईकडे आणि त्याच ऊर्जेने सध्या तरी दबाव चांगला बनवलाय FM हॉस्पिटलवर त्यांनी. कदाचित तोच मोमेंटम शिफ्ट करणारा क्षण होता आणि तोच मोमेंटम शिफ्ट झालाय कदाचित. कारण त्यानंतर प्रथमेश आहेत, आकाश चिंदारे आहेत आणि अनुभव आहे या दोन्ही फलंदाजांकडे धावांना चेस करण्याचा. पाहूया चेस मास्टर बनतात का या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. प्रथमेशच्या स्लॉट मध्ये बॉल होता. टायमिंग प्रॉपर आहे. प्रथमेश गॅप शोधलाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. लेदर क्रिकेटचे धडे गिरवले त्या खेळाडूने. गॅप शोधणं जाणतो आणि पहा काय फटका आहे, काय टायमिंग आहे. प्रॉपर फटका, प्रॉपर टायमिंग. धावा मिळतील 4. लेन बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलं आणि त्याच कॉर्नर झोन मध्ये चौकार वसूल करून आता धावगतीला वेग देण्याचं काम केलंय. मी यशस्वी होणारच या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही आणि एक योग्य त्या वेळी प्रथमेशच्या वतीनं चौकार आलाय. धावसंख्या पोहोचते 70 वर. जिंकण्यासाठी 8 चेंडू 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावा. रिक्वायर रन रेट 12 वर जाऊन पोहोचलाय. 11 वरून 12 वर तो रन रेट पोहोचलाय. त्या अगोदर एक चौकार आलाय प्रथमेशच्या बॅट मधून. स्वीप केलाय. झाडू शॉट जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय टायमिंग आहे. प्रथमेश नक्की जिद्दीला सलाम आहे त्याच्या. कारण स्वीप शॉट त्याने लवकर शोधला, विचार केला आणि ठोकला चौकार. अचानकपणे धावांचं वादळ आले. बघा काय इम्प्रोव्हायझेशन केलं. गुडघ्यावर बॅलन्स करून पॅडल स्वीप केलं आणि या ठिकाणी 2 बॅक टू बॅक चौकार जे येत आहेत ते FM हॉस्पिटल संघाला विजयाचं स्वप्न दाखवत आहेत. धावसंख्या 74 झाली. जिंकण्यासाठी आता 7-12 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावा.
15,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे शेवटचा सामना आजच्या रात्रीतला जो संघ जिंकेल MUCC संबलपूर ओडिशाच्या विरुद्ध फायनल मॅच मध्ये NB ट्रॉफीच्या खुल्या गटातून खेळताना दिसेल. त्याच्यासाठी ही रंगलेली मॅच आहे. थरारक सामना शेवटच्या टप्प्यामध्ये लढत सध्या रंगताना दिसते. लक्ष चांगलं सेट केलं होतं. 86 धावा करायच्या होत्या, 74 झालेल्या आहेत. 7-12चं हे समीकरण आहे. 7 चेंडू 12 धावा. प्रथमेश 4 चेंडू मध्ये 10 धावा त्याने केल्यात. शफल झालाय, पूल केलाय, हवेत आहे, फिल्डर तिथे आहे आणि ते झेल टिपला जाईल. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का, बिलालने हा झेल टिपलाय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 6 बॉल मध्ये धावा करायची आहेत. शेवटच्या षटकात 12 धावा सामन्याबरोबरही सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. दोन्ही संघांकडून इक्वल अँड ऑपोजिट एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ सामना सोडण्याच्या तयारीत दिसत नाहीये. पलटवार होत आहे जरूर, पण तरी देखील प्रतिकार गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण आपण या अगोदर पाहिलंय. आता इक्वेशन पूर्णतः बदललेलं आहे. शेवटच्या टप्प्यावर आलाय. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. MUCC संबलपूर ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलेली आहे आणि त्या संघासोबत 2 हात कोण करेल हे उर्वरित 6 चेंडू ठरवतील. 15,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि हा सबस्क्रायबर मीटर 7,68,263च्या वर सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत. असेच थरारक क्षण तुम्हाला अनुभवायचे असतील क्रिकेट मधले तर 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगवेगळ्या आठवणी तुम्ही घेऊन जात असता. पाहूया आजच्या दिवसामध्ये गोड आठवण कुठला संघ घेऊन जातोय. 6 चेंडू 12 धावांची गरज. आकाशाला गवसनी घालणारा फटका एकतर खेळावा लागेल. दुसऱ्या बाजूला सुनील नैन शेवटचं षटक हाताळताना दिसेल, परंतु ओव्हर द विकेटने त्याची प्लॅनिंग थोडीशी वेगळी आहे. एक चौकार लागल्यानंतर राऊंड विकेट न जाता ओव्हर द विकेट त्याने गोलंदाजी केली. मागच्या षटकामध्ये यश प्राप्त झालं, परंतु आकाश हा देखील मोठे फटके मारण्यासाठी खेळाडू जाणला जातो. 6 बॉल 12 धावा हे समीकरण NB ट्रॉफीचा आजच्या रात्रीतला सर्वोत्तम सामना, शेवटचा सामना, पैसा वसूल सामना आपल्या भेटीला समोर रंगत असताना सहा बॉल 12 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. सामना थोडासा थांबलाय. टाइमर सेटच्या बाबतीत थोडासा टेक्निकल इश्यू होता. हे जे 15,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी, त्याच्यामुळे हा सामना थोडासा थांबलाय. त्याच्याबद्दल नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु लगेचच तुमच्या भेटीला शेवटचं षटक आम्ही घेऊन येऊ. त्याच्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे आमच्या PCR रूम मध्ये. सर्व आमचे टेक्निकल टीम, अंपायर्स चर्चा करतायत आणि चला तर सामन्याला आता सुरुवात होते. शेवटचे 6 बॉल, 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. समोर आकाश,
आकाशसाठी हा बॉल जाऊ दिलाय, पंच वळतायत आपल्याकडे आणि सांगतायत हा वाईट बॉल असताना पाहायला मिळेल, परंतु त्याच अगोदर काहीशे हातवरे शाहिदने केलेत, परंतु शेवटी त्यालाही वाटलं की हा वाईट बॉल आहे, तर तो आहेच. अशा चुका आता टाळाव्या लागतील जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत, आपण निर्णयाकडे जातोय, निकालाकडे जातो, अशा वेळेला अशा चुका महागात पडतील. 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. आकाशने बॉल हवेत खेळलाय, फिल्डर मागे धावतोय, टायमिंग प्रॉपर आहे. आकाश तारे, आकाशने आता इथे मात्र तारे दाखवलेत बॉलला. नाव आहे आकाश चिंदारिया, त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. पळझड वाढायला लागली तर मग धडपड वाढवावी लागते आणि आता मात्र सरळ बॅटचा वापर करताना, लेंथ बॉलला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आकाश चिंदाऱ्याच्या बॅट मध्ये येतोय. सामन्याचं समीकरण पूर्णपणे फिरवतोय. जिंकण्यासाठी 5 चेंडू 5 धावांची गरज. बॅटच्या टोला लागलाय हा बॉल, तरी देखील 6 धावा मिळाल्यात आकाश चिंदारियाला. बॉल हवेत आहे, इथे संधी निर्माण झाली आहे, परत तोच खेळाडू मागे धावतोय. वा वा वा, व्हॉट अ कॅच. विरुबा वाघेलाने हा झेल टिपलाय, टाळ्यांचा कडकडाट होतोय. फलंदाज आकाश चिंदारिया बॅक टू दी पॅव्हिलियन. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणि कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. 4 बॉल मध्ये धावा करायचे 5. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही आणि तो प्रयत्न विरुबाचा पाहायला मिळाला. अमानवीय झेल आपण म्हणू शकतो. उलट दिशेने खूप चांगल्या पद्धतीने जज करताना हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि काय कलेक्शन आहे. आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपण आहोत, हाच भास आता क्षेत्ररक्षकांना मिळतोय. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे बॉल्स आहेत 4, धावा हव्यात 5. 4 चेंडू 5ची गरज. 4 चेंडू 5 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय. आपण मगाशी त्याच्याच विषयी चर्चा करत होतो. 86 धावांचं लक्ष, सुरुवात ठोस, 26 धावांची भागीदारी 2 ओव्हर मध्येच त्या केल्या होत्या. पॉवर प्ले चांगला गेला, विकेट पडली, त्यानंतर केतन परतला, त्यानंतर फरदीनने सूत्र हाती घेतली, मध्ये प्रथमेश चांगला खेळला. प्रथमेश मात्रेला अपयश आलं, परंतु त्याच्यानंतर आकाशचा तो महत्वपूर्ण षटकार, जिथे आवश्यकता होती सुनील नैनच्या विरुद्ध त्याने तो फटका सजवला. आणि आता या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये धावा करायच्यात 5. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर तुमच्या भेटीला येईल. ऑपॉर्च्युनिटी आहे सुनील नैनला, कारण आता दोन्ही फ्रेश बॅटर आहेत आणि त्याचमुळे पुन्हा एकदा दबाव वाढवण्याची संधी सुनील नैनकडे आहे. आणि आता पाहूया त्यावर कशा पद्धतीने वर्कआउट करतोय सुनील नैन. बॉलिंग ट्रॅक होतोय पंचांच्या डावीकडून. पैसा वसूल सामना, एक सुपर ओव्हरचा सामना पाहिलाय प्रेक्षकांनी या एनबी ट्रॉफी मध्ये. खूपच चांगला फटका, नटराज मुद्रा पाहायला मिळाली. बॉल चांगला वळवलाय, डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर येईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. खातं इथे उघडलंय. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 82. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. एक चुकीचं पाऊल आणि या स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला जावं लागेल आणि त्याचमुळे एक पाऊल व्यवस्थित टाकावं लागेल. जोखीम पत्करली तर मात्र कुठेतरी त्रास होऊ शकतो. आणि पाहूया या ठिकाणी प्रयत्न फलंदाजाची दिसून येतात. गोलंदाज देखील तशीच साथ देतोय का. दोन्ही संघाला जिंकण्याचं स्वप्न पाहायला मिळते. पण पाहूया आता किरण खोबरे आणि आशिष मेहरोळ यांच्या वतीनं खेळ कसा होतोय. बॉल शिल्लक आहे 3, आवश्यकता 4. आशिष मेहरुल सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला 7 विकेट गमावलेल्या आहेत. म्हणजेच पाहना दोलायमान अवस्थेमध्ये हा सामना रंगताना दिसतोय. या अगदी तळाच्या फलंदाजांवर एवढी मोठी दारोमदार असेल या मॅच मध्ये असं कोणालाच वाटलं नव्हतं. आणि हा सामना आता मात्र रोमहर्षक परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 करायचे. आशिष मेहरुलचा बॅकफुटला जात असताना चांगला पंच, बॉल चाललाय सीमा पार, मिलेंगे रंग 4, तो बेडा होगा पार. आणि हा येतोय चौकार आणि हा सामना मात्र फिनिश होतोय. चांगला बॅकफुट पंच आशिष मेहरुलचा आणि हा सामना जिंकत थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम FM हॉस्पेट कर्नाटकाने. अभिनंदन, वेल प्लेड FM हॉस्पेट कर्नाटका. वा काय मॅच झाली. शेवटचा सामना, महत्वपूर्ण सामना, फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना होता. ट्रायडन लॉजिस्टिकचा पराभव झाला आणि शेवटी FM हॉस्पेट कर्नाटका, आकाश तारेकर आणि त्यांच्या टीमने ही लढत इथे जिंकली. आता लगेचच वेळ न घेता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आपण वळणार आहोत, जिथे 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणजेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. आणि तो ठरताना दिसेल फरदीन काझी, ज्याने आता या मॅच मध्ये 5 चौकार 2 षटकाराच्या मदतीने 18 बॉल मध्ये 39 ऑलमोस्ट 200च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. आणि हा होता तो विजयी चौकार जिथे बेडा पार झाला.
FM हॉस्पेट या टीमचा, जिथे या चौकाराने बाजी मारली FM हॉस्पेटने. बॅकफुटला जात असताना दोन्ही पाय हवेत होते आणि एक चांगला पंच आशिष बेहरुलचा, आणि आजच्या रात्रीतला खेळ या चौकाराने संपताना दिसला. परंतु आता प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आपण वळणार आहोत आणि प्रेझेंटेशनसाठी आपण हरीश पंड्या, व्हॉइस ऑफ इंडिया यांच्याकडे जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.